मी शिवेश फाउंडेशनचं धन्यवाद देतोय की आपण रंजन गावात हा लेक्चर आयोजित केला आहे। कारण सध्या स्थिती बघायला गेलं तर तळोजा परिसरात रंजन गावासाठी ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे। कारण आमच्या सगळ्या जमिनी एकतर डेव्हलपमेंटसाठी दिलेल्या आहेत किंवा डेव्हलपमेंट खूप पद्धतीने मोठ्या प्रमाणात चाललेले आहे। जवळजवळ मला वाटतं 50% लोकांचं या ठिकाणी जेबीमध्ये काम चालू आहे आणि त्याच्यातनं भरमसाठ असा पैसा रंजन गावासाठी येणार आहे। त्या पैशाचं नियोजन करण्यासाठी आपण हा लेक्चर आयोजित केलं किंवा त्याच्यात इन्कम टॅक्स कसं वाचवायचं किंवा इतर गोष्टी काही त्या संदर्भात असतील त्यांचं मार्गदर्शन आपण इथे करणार आहात। ते रंजन गावासाठी फारच उपयुक्त अशी माहिती आहे आणि इथे यंग जनरेशनही जमलेलं आहे। कारण आता इथे पुढचं जी सूत्र आहे की यंग जनरेशन त्यासाठी येणार आहे। बऱ्यापैकी काही लोकांनी आपल्या मुलांवरच या संदर्भात सगळी कार्यवाही सोपवली आहे। आपणाची विनंती आहे की आपला हा एरिया खूपच डेव्हलप होणार आहे, पण नवी मुंबई सारख्या ठिकाणी ही अशीच वस्तुस्थिती होती, परंतु तिथली परिस्थिती बघता आपण याच्यात काहीतरी सुधारणा आपल्यामध्ये करायला पाहिजे। आगरी माणूस म्हणून तापण असतो आणि तापण असतो त्यावेळेला बिल्डर किंवा इतर लोकांशी ज्यावेळेला त्यांचा संवाद साधण्याचा प्रयत्न असतो किंवा मिटिंग असतात त्यामध्ये भटकाभटकी खूप होतात। पण आपण ते सगळे तरुण आहात, भटकून वगैरे काय होत नाही, तर सामंजस्यप्रमाणे जेवढं घ्याल तेवढं व्यवस्थित काम होतंय। आपणास म्हणजे सांगू इच्छितो की माझ्या जागेत किंवा इतर योगेश पाटील असतील किंवा शरद पाटील असतील, आमच्या जागेत सुद्धा पहिली डेव्हलपमेंट चालू झाली। आज त्याचे फ्लॅट सुद्धा आम्हाला भेटलेले आहेत, पण आम्ही बिल्डर सोबत असं वागलो की एकही काम आम्हाला न देता दुसरे कोणाला त्याने दिलं नाहीये। कारण या पद्धतीने आम्ही काम केलं। जीएसटी बद्दल बोलायचं झालं तर जीएसटी आम्ही कंप्लीट म्हणजे कैलास पाटीलला तर माहिती आहे, कैलास पाटीलची फाईल काही वेळेला ठिकाणी माझी फाईल त्याच्याकडे होती आणि अजूनपर्यंत आहे, पण त्याला मी विनंती केलेली का बाबा जे काही असेल ते सिक्रेट ठेवायचं, कोणाकडे काय हे बोलायचं म्हणजे सीएचा तो कामच आहे। सीए शक्यतो कोणाकडे कोणाची माहिती कुणाला देत नाहीये, म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स त्यांना ठेवायचा असतो, कॉन्फिडन्स त्यांच्यासाठी। म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण बिल्डर सोबत किंवा जे काही त्यांचे अधिकारी किंवा असतील त्यांच्याशी बोलताना जरा संयम पाळावा। घरी रेती हा नॉमिनल गोष्ट आहे, कारण आमचा प्रोजेक्ट मध्ये आम्ही बघतोय घरी रेती तर एवढी कामं या ठिकाणी येणार आहेत की ती कामं आपल्याला आयुष्यभर आपल्या पोरांसाठी सुद्धा फक्त आपण संयम पाळला पाहिजे आणि बिल्डरांची सलोख्याने वागून त्यांच्याकडनं वोट म्हणून जेवढी कामं करता येतील, एका दुसरा काम नाही भेटला तरी हरकत नाही, पण आपण तिथे कामाची सुरुवात करायला पाहिजे। सुरुवातीला सांगतो की ज्यावेळेला आपल्या जागेत डेव्हलपमेंट येईल त्यावेळेला आपला जीएसटी नंबर, आपला कंपनी किंवा आज मी तुम्हाला सांगतो की आमची एक सोसायटी आम्ही नमूद केली, त्याच्यात जवळजवळ 6 शेतकरी आहेत। आमचा पायंडा करून धीरज आणि भूषण दुसऱ्या जागेत डेव्हलप केलं, फक्त एवढा त्याच्यात एक बरका बिल्डर तोच होता। त्याच्यामुळं जे आम्हाला काही दिलं त्यांना सेम कंडिशन त्या प्रोजेक्ट मध्ये पण दिली, पण आता इतर जे प्रोजेक्ट येतील त्याच्यात बिल्डर दुसरे असणार आहेत आणि बिल्डर जे आहेत ते आपल्याला कधीच मानत नाही। त्यांना वाटतं की याला काय कळतच नाही किंवा हे आगावच आहे, त्यामुळे हा पायंडा आपला आगावपणाचा जो पायंडा आहे तो पुसण्याचं काम तिथल्या जवान मंडळींनी करावं, मी अशी त्यांना विनंती करतो। कारण एक दुसरा काम भेटणार आहे। आपली एकदा इथे एंट्री झाली तर असे 1760 काम आहेत की आपण करू शकतो, पण ज्यावेळेला आपण सुरुवातीला बांधतो आणि आपण त्या साईटमध्ये एंट्रीच आपल्याला भेटत नाही, ज्यावेळेला एंट्री भेटल्यानंतर आपल्याला माहिती पडतं का आपण कुठली कुठली कामं करू शकतो आणि हे जे दुसरे कॉन्ट्रॅक्ट देतात ते पण आपल्या जागातील कार्यकर्त्यांना, आपल्या जागातील लोकांना काम देतात, फक्त ते सुपरवायझर करतात आणि पैसे कमवतात। आपल्याकडे पैसाही भरपूर येणार आहे आणि पैसा आपल्या कारणाने आपण सुद्धा बाहेरची कामं लोकांना देऊन आपण त्याच्यावर सुपरवायझर करून आपण सुद्धा पैसे कमवण्याचा प्रयत्न करू शकतो। एवढा आपल्याला विनंती आहे की आपण सलोख्याने घ्या,
आपला भाग खूपच डेव्हलप होणार आहे. आपल्या म्हणजे 2 पिढ्यांना धरणार नाही. जर व्यवस्थित नियोजन केले, जे सीएम मंडळी सांगते त्या पद्धतीने जर आपण नियोजन केले तर 4 पिढ्या आपल्याला पैसे संपणार आहेत. एवढे पैसे आपल्यासाठी येणार आहेत. त्यांच्या जमिनी आता डेव्हलपमेंटला गेलेल्या आहेत. भाव सुद्धा आता 8,500 चाललेले आहेत. ज्यावेळेला पूर्ण एरिया डेव्हलप होईल, महानगरपालिकेचे रोड पडतील, त्यावेळेला तो 15 ते 20,000 वेळेला भाव झाला आहे. आज तुम्ही गुंठ्याला 40-40, 50-50 लाख रुपये आपण ट्रेलर सहज आपण विकत देतो. पण तसं बघायला गेलो तर कंस्ट्रक्शनच्या पद्धतीने गुंठ्याला आता 1.5 करोड रुपये तुम्हाला भेटतात. फक्त थोडासा संयम ठेवा, म्हणजे काही करू नका, एवढीच विनंती करतो. तसेच या संदर्भात जे काही जीएसटी आणि तुम्हाला पण लोकांना पण विनंती आहे, आता आमचे ऑनचे जे पैसे आहेत ते बऱ्यापैकी लोकांनी गाड्या, घरं, जागा घेण्यासाठी संपवले काही जणांचे असतील. पण हे ऑन आता सध्या पेमेंट चालूच आहे. ऑनचे पैसे कसे इन्कम टॅक्सनुसार वाचवायचे त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती द्या. किंवा येणारे आपल्याला जे फ्लॅट आहेत त्या फ्लॅटवर भाड्याने दिलं तर काय इफेक्ट होणार आहे, विकले तर काय होणार आहे, याची इन्व्हेस्टमेंटची सुद्धा तुम्ही थोडीशी कल्पना या मंडळीला द्या. अशी आशा करतो. जीएसटी, ESIC, PF आपले एम्प्लॉईज जर असतील तर त्याच्याविषयी माहिती देत. आता सध्या आपल्या सोसायटीमध्ये 15 लोक मला वाटतं काम करतात. हाऊसकीपिंग, लिफ्टमॅन आणि एसटीपी ऑपरेटर होते. तर ह्या गोष्टी प्रत्येक प्रोजेक्टमध्ये होणार आहे. आपला सुद्धा जी काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या एखाद्या जागेत कुणाचा प्रोजेक्ट चालू होणार असेल आणि आपल्याला काय माहिती पाहिजे असेल, रवी पाटील आपल्यालाही म्हणून काय शंका बाळगू नका. रवी पाटील नेहमी खरंच लोकांना सांगतो आणि आपल्याला सुद्धा जी पाहिजे ती मदत ती करण्यास तयार आहे. आपल्याला विनंती आहे, तिथं आले त्यांनी समजू नका की बाबा रवी पाटील आपल्याला व्यवस्थित सांगणार नाही, आपल्याला त्याच्याशी संबंध आहे. कारण मी राजकारणात असल्यामुळे बरेच लोकांचे पक्षवाद आहेत. बाबा रवी शेतकरी कामगार पक्षाचा माणूस आहे तर मी कसा त्याच्याकडे जाऊ, तर अशी काही शंका आपण मनात आणू नका. आणि आपण इथे उपस्थित राहिला त्याच्यापैकी अजून दुसऱ्या काही लोक इथे उपस्थित आहेत त्यांच्या जागेत प्रोजेक्ट येणार आहेत, त्यांना पण ही सगळी माहिती द्याल अशी आशा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. प्रथम धन्यवाद रवींद्र पांडुरंग पाटीलजी साहेब यांचं. त्यांनी आपल्या इथे उपस्थित सर्वांना जे काही मोलाचा उपदेश दिला त्यासाठी आम्ही मनपूर्वक आभार मानतो त्यांचे. आणि आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी राहुल मंगेश घोगरे, शिवेश फाउंडेशन या संस्थेचा व्यवस्थापक आणि प्रतिनिधी म्हणून आज आपल्यासमोर उभा आहे. आपल्या रोहिंजण गावात जमलेल्या सर्व मान्यवर सदस्यांना आणि मान्यवरांना माझा नमस्कार. आपल्या शिवेश फाउंडेशनच्या वतीने आयोजित या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या गावच्या, आपल्या परिसराच्या, आपल्या घराच्या आणि आपल्या भविष्यातल्या सुरक्षिततेशी जोडलेला असा हा एक कार्यक्रम आहे. आज आपण सगळे एकच उद्देश घेऊन इथे जमलेलो आहोत, तो म्हणजे कर संदर्भात जनजागृती, म्हणजेच की टॅक्स अवेअरनेस, जीएसटी, इन्कम टॅक्स, PF, ESIC, लेबर लॉ या संदर्भात योग्य ती माहिती मिळवण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आपण मेहनत करतो, आपला व्यापार पुढे नेण्यासाठी, आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी दिवसभर कष्ट करतो. पण शासनाने दिलेल्या सुविधा, कायदे आणि हक्क यांचं योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ती माहिती नसल्यामुळे कधी कधी अनावधानाने, कळत न कळत काही चुका घडतात, काही चुका होतात, किंवा आपल्यालाच मिळणारा फायदा हा आपण घेऊ शकत नाही. म्हणूनच आमच्या शिवेश फाउंडेशनचा हा एक छोटासा प्रयत्न आहे की आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती ही माहितीदार व्हावी, सक्षम व्हावी आणि शासनाकडून मिळणाऱ्या योजनेचा निश्चिंतपणे आणि योग्य त्या पद्धतीने लाभ मिळवता यावा, यासाठी आपण आज सगळे इथे जमलेलो आहोत. हा कार्यक्रम केवळ एक उपदेश नाही, तर आपल्या प्रश्नांना उत्तर देणारा, आपल्या शंकांचं निरसन करणारा, सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या हक्कांबद्दल जाणीव करून देणारा असा खुला संवाद आहे.
आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की कर जनजागृती सारखा हा कार्यक्रम आपल्या रोहिंजण गावात आयोजित करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि आम्हाला ही संधी मिळवून देण्यात ज्यांचा मोलाचा सहभाग आहे अशा सर्वांचे आम्ही आभारी आहोत, आम्ही ऋणी आहोत. तर मंडळी, आपल्या गावच्या आपल्या परिसराच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत असणाऱ्या सतत झटणाऱ्या व्यक्तींची ओळख करून देताना नेहमीच आम्हाला अभिमान वाटतो आणि अशाच काही मान्यवर व्यक्तिमत्वांची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. ते म्हणजे आपले आयोजक मंडळी माननीय श्री अक्षय अशोक पाटील, माननीय श्री धीरज धनाजी पाटील, माननीय श्री नितीन गजानन पाटील, माननीय श्री सूरज हरिश्चंद्र पाटील आणि माननीय श्री पराग पंढरीनाथ पाटील हे आपले सर्व आयोजक मंडळी. या सर्व आयोजक मंडळींचं आपल्या शिवेश फाउंडेशन तर्फे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे सहकार्य दिलं. गावच्या विकासासाठी या सर्वांनी घेतलेली मेहनत, लोकांशी असलेलं जवळीक आणि अशा प्रगतशील उपक्रमांना त्यांनी दिलेला आधार हेच या आपल्या आयोजकांच्या त्यांच्या नेतृत्वाच्या खरं बलस्थान आहे. या सर्वांनी आमच्यामध्ये दाखवलेला विश्वास यांच्या प्रोत्साहनामुळे आज आपण हा कार्यक्रम इथे आयोजित हा जो कार्यक्रम आहे त्यांच्या प्रोत्साहनामुळे इथे आयोजित झाला. त्यासाठी आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तर मंडळी, आपल्या सर्वांच्या वतीने या प्रेरणादायी आणि समाजसेवेसाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्वांचे, आयोजकांचे आपण मनपूर्वक आभार मानूया व त्यांचे हार्दिक अभिनंदन करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या सर्व आयोजक मंडळींसाठी. सर्व मान्यवर आयोजक मंडळी, आपण गावासाठी करत असलेले हे प्रगतशील कार्य असंच अखंड सुरू राहो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आणि इथून पुढे असेच प्रेरणादायी आणि प्रगतशील उपक्रम गावोगावी राबवले जावोत हीच आमची मनापासून तुम्हाला शुभेच्छा. उपस्थित सर्व मान्यवर सदस्य आणि इथे जमलेले माझे सर्व ग्रामस्थ, तुमची उपस्थिती आम्हाला अत्यंत आणि अनेक प्रोत्साहन देणारी आणि ऊर्जा देणारी ठरली आहे. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्वात प्रथम मी तुम्हा सर्वांना शिवेश फाउंडेशनच्या सर्व संस्था पदाधिकारी आणि आमच्या शिवेश फाउंडेशनची थोडक्यात ओळख करून देतो. आमच्या शिवेश फाउंडेशनचं एक ब्रीद वाक्य आहे, एम्पॉवरिंग पीपल, म्हणजेच लोकांना सक्षम बनवणे. आणि आज त्याच ब्रीद वाक्याला अनुसरून आम्ही कर जनजागृती सारखे, टॅक्स अवेअरनेस सारखे उपक्रम गावोगावी राबवतो. आणि आज त्याच हेतूने आम्ही आपल्या या गावात, रोहिंजण गावात टॅक्स अवेअरनेस, कर जनजागृती सारखा महत्वाचा उपक्रम राबवत आहोत. या संपूर्ण संस्थेचं मार्गदर्शन, प्रेरणा आणि नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या या शिवेश फाउंडेशनचे संस्थापक, आमचे मार्गदर्शक माननीय ऍडव्होकेट अमित सुरेश झा साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. या शिवेश फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट कैलास नामदेव पाटील साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. या संस्थेचे सेक्रेटरी, सचिव माननीय श्री धनराज अर्जुन फडके साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री समीर बाळाराम काठवले आज काही कारणास्तव आपल्या इथे उपस्थित नाहीत. या सर्वांनी केवळ सामाजिक क्षेत्रातच नाही तर शैक्षणिक, आर्थिक आणि कर जागरूकता सारख्या क्षेत्रातही महत्वपूर्ण कार्य केलं आहे. या सर्वांची दूरदृष्टी, कार्यक्षमता आणि समाज हिताच्या भूमिकेमुळेच आज शिवेश फाउंडेशन ही संस्था समाजात एक विश्वसनीय नाव बनत चालली आहे. आपल्या शिवेश फाउंडेशनचा उद्देश केवळ सामाजिक कार्य करणे, समाजातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला कर प्रणाली म्हणजेच टॅक्स अवेअरनेस, जसं की जीएसटी, इन्कम टॅक्स, PF-ESIC, लेबर लॉ या सर्व बाबतीत जाणीव करून देणे आणि त्याबाबत जागरूक करणे आहे. आणि त्याच हेतूने आज आपण सर्वजण आणि आम्ही आपल्या या गावात हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर मंडळी, आता वेळ न दवडता आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज आपल्याला इथे मार्गदर्शन करणार आहेत आमच्या संस्थेचे माननीय सेक्रेटरी धनराज अर्जुन फडके साहेब. धनराज साहेब हे कर क्षेत्रातील एक इन्कम टॅक्स एक्सपर्ट आहेत. यांना कर, कायदे, रिटर्न्स आणि नागरिक हक्कांचं उत्तम ज्ञान आहे. आज ते आपल्याला इथे सांगतील की कर भरणं ही केवळ जबाबदारी नाही
तर आपल्या हक्कांची जाणीव आहे. धनराज साहेबांनी अनेक शेतकरी बांधवांना, अनेक स्थानिक लोकांना, व्यावसायिक लोकांना इन्कम टॅक्स संदर्भात, कॅपिटल गेन संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या येणाऱ्या नोटिसेस, त्यांना येणाऱ्या समस्या यावर योग्य त्या उपाययोजना करून त्यांनी त्या आपल्या शेतकरी बांधवांना, स्थानिक लोकांना त्या समस्यांतून दूर केलेला आहे. त्यांच्या त्या नोटिसांमधून त्यांना बाहेर काढलेलं आहे. तर मी माननीय धनराज साहेबांना विनंती करतो की त्यांनी इथे उपस्थित सर्व सदस्यांना, सर्व मान्यवरांना इन्कम टॅक्स संदर्भात, कॅपिटल गेन संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करावं. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या धनराज साहेबांसाठी. हॅलो, धन्यवाद राहुल घोगरे साहेब या संस्थेचे व्यवस्थापक यांनी अत्यंत सोप्या आणि सरळ शब्दात या संस्थेची ओळख करून दिली आणि योग्य ती माहिती पुरवली. मी त्यांचा मनापासून अभिवादन करतो. कार्यक्रमाच्या पुढे जाताना प्रथम मी इथे जमलेले समस्त व्यासपीठ बंधू आणि भगिनी आणि इथे जमलेले शेतकरी बांधव यांना माझा विनम्र अभिवादन. तर मी कार्यक्रमाच्या पुढे त्यांच्या कन्व्हर्सेशन करण्याच्या अगोदर इथे काहींना विचारू इच्छितो, इथे कोणी जमीन विकली आहे का? एनीवन? सगळ्यांनी विकले. आणि कोणाला समजा इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे का? एनीवन इज देअर? असेल तर माझी संपर्क साधावा, नो इश्यू. तर नमस्कार, मी या संस्थेचा सेक्रेटरी धनराज अर्जुन फडके. तर आज आपण एक अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे जमिनीवरती लागणारा कर. मी पण एक शेतकरी आहे, मला जाणीव आहे या गोष्टीची, कर आणि कसा काय लागतो ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. जमिनीवरती जो कर लागतो त्याला भांडवली नफा बोलतात, म्हणजे कॅपिटल गेन इंग्लिशमध्ये. आता तुम्हाला सांगू इच्छितो मी, भांडवली नफा म्हणजे काय. एखाद्याने जमीन विकली आणि त्याच्यावरती जो नफा भेटतो त्याला भांडवली नफा म्हणजे कॅपिटल गेन असे बोलतात. एक उदाहरण देऊ इच्छितो. एका शेतकऱ्याने 2010 ला जमीन विकत घेतली 10 लाखाला, ती 2025 ला 20 लाखाला विकली, तर 10 लाख रुपये नफा झाला. त्या नफ्यालाच कॅपिटल गेन असं बोलतात. एक छोटासा इतिहास सांगतो मी कॅपिटल गेन बद्दल. ही संकल्पना 1949 मध्ये निकोलस काल्डोर या संस्थापकाने संसदेत मांडली आणि पूर्ण भारतामध्ये 1955 मध्ये ती लागू करण्यात आली. मग तुम्ही विचार करा, एवढा मोठा जुना कर आहे आणि विचार करा, पहिला कॅपिटल गेन कर 2018 साली लागू करण्यात आला. जेव्हा गव्हर्नमेंटने इन्कम टॅक्सने 2018 साली पहिला कॅपिटल गेन कर पहिला इंट्रोड्यूस झाल्याने लागू करण्यात आला. याच्यामध्ये इन्कम टॅक्सने 2 विभाजन केलेले आहे, एक लॉंग टर्म कॅपिटल गेन, एक शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. त्याची व्याख्या सांगतो तुम्हाला. लॉंग टर्म कॅपिटल गेन सेक्शन 112च्या अंतर्गत मध्ये मोडतो. तो काय कसा, त्याची व्याख्या अशी आहे, जो जमिनीचा ताबा 36 महिने किंवा त्याच्यापेक्षा अधिक काल आपल्याकडे असतो त्याचा कन्सिडर लॉंग टर्म कॅपिटल गेन मध्ये होतो. त्याच्यावरती 12.5% टॅक्स लागला जातो सेक्शन 112च्या अंतर्गत. त्याच्यानंतर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन सांगतो 24 महिने किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीमध्ये आपल्याकडे जमिनीचा ताबा असतो, त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मध्ये कॅल्क्युलेट होतो. त्याचं कॅल्क्युलेशन 15%. म्हणजे तुम्ही विचार करा, एवढा सारा टॅक्स आपल्याला इन्कम टॅक्स मारतो. आता तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल, साहेब माझी जमीन वडिलोपार्जित आहे, माझी अग्रिकल्चर लँड आहे, तर अग्रिकल्चर लँड मध्ये टॅक्स कसा. तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही इथे बसून नाही बोलू शकत की माझ्या जमिनीमध्ये टॅक्स अग्रिकल्चर आहे, माझ्या जमिनीवर टॅक्स नाही आहे. तर कॅन नॉट सिट ॲट अ होम अँड यू से दॅट माय लँड इज अग्रिकल्चर, देयर इज अ नो टॅक्स. तुम्ही इथे बसून बोलू शकत नाही की माझ्या अग्रिकल्चर लँड आहे. तुम्हाला इन्कम टॅक्सचा त्याचा आन्सर करावाच लागेल. मी पुढे सांगणारच आहे पुढच्या भाषणामध्ये. तर याची छोटीशी एक माहिती देतो तुम्हाला. हे सुरुवात कुठून झाली, हा ऍक्विजिशन सुरुवात कुठून झाली. लँड ऍक्विजिशन कायदा 1894च्या अंतर्गत जेव्हा याचा इंडेक्सेशन होतो तेव्हा महाराष्ट्राच्या महसूल विभागाने एक क्रायटेरिया ठरवली. 2001चा भाव पकडतात तो बेस प्राइस म्हणून.
म्हणजे इंडेक्सेशन कॉस्ट काढतो त्याची इन्कम टॅक्स वाले. 2001 चा बेस प्राइस पकडतात. समजा 2025 ला तुम्ही जमीन विकली, जो काही अंतर आहे, जे काही वर्ष आहे त्याच्यामधला, त्याच्या अकॉर्डिंगली ते ऍक्विजिशन इंडेक्सेशन होतो. इंडेक्सेशनचा बेनिफिट भेटतो आपल्याला एक्झाम्पशनच्या थ्रू. मी पुढच्या भाषणात ते सांगणारच आहे. तर 2001 चा भावच्या अंतर्गत ह्या गोष्टी चालतात. त्याला बोलतात कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स. इंडेक्स कॉस्ट काढली जाते त्याची, त्या अकॉर्डिंगली सर्व गोष्टी होतात. हे तुम्ही शेतकरी बांधव लक्षात घ्या. तुम्हाला अजून एक सांगतो मी की लॉंग टर्म कॅपिटल 12.5% आणि शॉर्ट टर्म कॅपिटल 15% कॅल्क्युलेट होतो. तर बरेच शेतकरी बोलतात की जमीन विकल्यानंतर इन्कम टॅक्स करायची गरज नाही, काय होत नाही, नोटीस येत नाही. असं नाही बांधवांनो. जर तुम्ही 2010 ला जमीन विकली, 15 ला जमीन विकली, तर तुम्हाला 7 वर्षात नोटीस येणार. तुमचे पैसे संपले असतील. बघा, आर्थिक कारणामुळे काही शेतकरी जमीन विकतात. बाबा मी एक आगरी आहे, मला माहिती आहे मला जमीन विकायची आहे, मला आर्थिक परिस्थिती म्हणजे खराब आहे. एक बिल्डर पकडतो, त्याच्या अकॉर्डिंगली आपण काय करतो, जमीन विकतो, लग्न करतो, घर बांधतो, आपलं गाडी घेतो. जे आर्थिक गरजा आहेत, पैसे संपून जातात. त्याच्यानंतर इन्कम टॅक्सच्या फाईलचं कोणाला माहिती नसतं. बाबा लिटरेट शेतकरी इलिटरेट आहेत. आताची पोरं पुढारी जे आहेत त्यांना खूप नॉलेज आहे, पण माझे वडील जरा एवढा का नॉलेज नव्हता. शेती करत होते ती लोक, त्यांना काय माहिती इन्कम टॅक्स बद्दल, तुम्ही विचार करा. मग लिटरेट जे पर्सन आहे त्यांनी, आता आम्हाला असा विचार आला की अनुभवाचे बोल आहेत. एक शेतकरी माझ्याकडे आला, तो रडत बसला. बाबा त्याचे पैसे संपले होते, साहेब मी काय करू, मला 1 कोटीची नोटीस आलेली आहे. का ड्यू डेट निघून गेलेली होती, त्याला नोटीस पण कम्युनिकेशनच्या मुळे प्राप्त न झाली, त्याला डिले झाला आणि तो रडायला लागला. ही संकल्पना आमच्या मनात आली. असे असंख्य शेतकरी आहेत पनवेलमध्ये. 90% लँड ओनर्स आहेत आज की पनवेलमध्ये त्यांच्या जमिनी आहेत. आगरी समाज, जो काही समाज आहे आपला, त्याच्या जमिनी आहेत. मग सर्वांना नोटीस येऊ शकतो. आज या संस्थेचं कारण इस्टॅब्लिश होण्याचा, कोणा नोटीस प्राप्त न होण्यासाठी काय प्री प्लॅन करावं, यासाठी आम्ही तुमच्यासाठी धावपळ करत आहोत. हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला लँड ॲक्विजिशनचा थोडक्यात माहिती देतो, एक छोटासा इतिहास देतो. 1980-90च्या दशकामध्ये पूर्ण MMR रिजन मध्ये, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, त्याच्यामध्ये 30% लँड ॲक्विजिशन होत होते. कधी 1980 आणि 90च्या दशकामध्ये. आज 2025 बघतो ते 80 ते 90% लँड ॲक्विजिशन गव्हर्नमेंट करत आहे. तर का करत आहे लँड ॲक्विजिशन? एक तर वाढती लोकसंख्या, प्रोजेक्ट्स, तिसरी मुंबई, रस्ते, MIDC, डेव्हलपमेंट, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जिथे लँड ॲक्विजिशन गव्हर्नमेंटला करावी लागते, आपल्याकडून लँड घ्यावी लागते. पहिला भारत अंडर डेव्हलपमेंट होता, आता डेव्हलपमेंट मध्ये होत चाललंय. डेव्हलप झालेला आहे भारत. का? लँड ॲक्विजिशन मुलं. एक छोटासा उदाहरण देऊ इच्छितो. रिहॅबिलिटेशन ऍक्ट, जो आता इंटरनॅशनल एअरपोर्टच पकडा, तिथल्या लोकांनी, ओवळे साईडच्या लोकांनी लॉस देअर लिव्ह, स्वतःची घरं हरवली. त्यांना रिहॅबिलिटेशन ऍक्ट मध्ये टाकलं. रिहॅबिलिटेशन ऍक्ट 2013 याच्यामध्ये इस्टॅब्लिश करण्यात आला. रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट, त्यांना एक तिथले बाबा त्यांची ऍक्विजिशन केलं आणि तिथे त्यांना रिसेटलमेंट करून दिलं मानगरमध्ये. मग एक शेतकरी काय करणार? शेतकरी बाबा मला इथं प्लॉट भेटलाय, तो काय करणार? 22.5% अंतर्गत एका बिल्डरला घेणार, तिथे जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट बनवणार आणि ट्राय पार्टी होणार, सिडको पण इन्व्हॉल्व असणार. जेव्हा सिडको इन्व्हॉल्व असतो कुठल्याही प्रोजेक्टमध्ये, सिडको ऑल्सो गव्हर्नमेंट बॉडी, ती इन्व्हॉल्व असतो, तेव्हा कधीही टॅक्स लागत नाही. कुठलाही सीए काही असो, रिहॅबिलिटेशन ऍक्ट मध्ये, IRCTC मध्ये कधीही टॅक्स लागत नाही. ही सर्वांनी नोंद घ्यावी. कुठलाही सीए बोलेल एवढे पैसे आणा, तेवढे पैसे आणा, एवढा टॅक्स लागल, तेवढा टॅक्स लागल, नथिंग. कधी टॅक्स रिहॅबिलिटेशन, आपला ॲक्विजिशन झालेला आहे जमिनीचा, मोबदला मला पाहिजे की नको काय, तिथे कधी टॅक्स लागत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या सर्वांनी. आता तुमच्या डोक्यात अजून एक गोष्ट आली असेल, साहेब मला इन्कम टॅक्सची नोट, मी जमीन विकली होती, त्यांना कसं माहिती होईल इन्कम टॅक्स वाल्यांना की मी जमीन विकली म्हणून? त्याच्या 2 त्रुटी आहेत सांगतो. एक उदाहरण देतो मी. 5 शेतकरी आहेत गावामधले, त्यांनी 1 कोटीची लँड विकली, बरोबर? ते जाणार रजिस्ट्रारकडे, सेल डीड बनवणार, तर रजिस्ट्रारकडे जाणार. पॅन कार्ड असतो बघा आपला, पॅन कार्ड स्पष्ट लिहिलेला असतो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणून. कधी बघा पॅन कार्ड म्हणून स्पष्ट लिहिलेलं असतं याच्यामध्ये. ते जाणार रजिस्ट्रारकडे जाणार, तिथं पॅन कार्ड देणार आपला. जे 5 शेतकरी 1 कोटीची जमीन विकणार, 5 जणांना 20-20 लाख रुपये येणार, बरोबर? रजिस्ट्रार काय करणार? ती माहिती पुरवणार इन्कम टॅक्सला.
इन्कम टॅक्स मध्ये सर्व तुम्ही कुठला सर्वे नंबर, कुठला गट नंबर, कुठला एरिया, सर्व इन्कम टॅक्स माहिती होणार. इन्कम टॅक्स पोर्टलच्या थ्रू SFT 0012 स्पेसिफिक फिनान्शियल ट्रान्झॅक्शन सेल इन मोटर प्रॉपर्टी त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स आपल्याला दर्शवणार. त्या अंतर्गत जर आपण मिस रिपोर्टिंग केली, एका मी मागाशीच बोललो शेतकऱ्याला माहिती नाही इन्कम टॅक्स फाईल काय आहे म्हणून, तेव्हा मी तिथे इन्कम टॅक्सचं काम केलं, ते दर्शवलं तिथे. पण आपल्याला माहिती नसल्यामुळे, गरीब शेतकऱ्याला माहिती नसल्यामुळे तिथे आपण मिस रिपोर्ट करून टाकतो. तिथेच लिटिगेशनला आपण सामोरे जावं लागतो, हे लक्षात घ्या तुम्ही. सेकंडरी आहे हे समजलं तुम्हाला, SFT 012च्या मार्फत आपल्याला समजतं. सेकंडरी आहे बघा, कुठलीही सेल डेट होताना ऍग्रिकल्चर लँडवरती 1% TDS डिडक्ट होतो, सेक्शन 194 IC मध्ये, बरोबर. आता गरीब शेतकऱ्याला काही TDS बद्दल का माहिती नाही, तो TDS आपला बिल्डर डिपॉझिट करतो त्यांच्या अकाउंटवरती, ते आपल्याला इन्कम टॅक्सच्या मार्फत समजतं. पण गोरगरीब शेतकऱ्यांना याबद्दल काय माहिती TDS बद्दल, तिथेही आपला 1% लॉस होतो. म्हणजे 1 कोटीची जमीन विकली तर 1 लाखाचा लॉस झाला आपला, तोही सुद्धा परत लिटिगेशन चालू होतो, वेगळा विषय. मग तुम्ही विचार करा, एवढे सारे लॉसेस न घेण्यासाठी आज संस्था तुमच्या सोबत कणखरपणे उभी आहे. आता तुम्हाला मी सांगू इच्छितो ही प्रोसेस कशी चालते, हा खटला कसा चालतो. मी तुमच्या एक पॉइंटवर येतो साहेब, पुढे जाऊन ही प्रोसेस चालते कशी, हा खटला चालतो कसा, लिटिगेशन चालू कसा होतो. एका शेतकऱ्याने एक जमीन विकली समजा 50 लाखाची, ठीक आहे, त्याला माहितीचा अभाव आहे, त्याला काही गोष्टी माहिती नाहीये. तो काय करणार, 50 लाखाची जमीन विकणार आणि रजिस्टर करणार आणि सोडून देणार विषय, बरोबर. त्याच्यानंतर एका वर्षानंतर त्याला सेक्शन 143 सबसेक्शन 1 इंटिमेशन नोटीस प्राप्त होणार. त्यामध्ये स्पष्ट लिहिलं असेल, बाबा आम्ही नोटिफाय केलेलं आहे इन्कम टॅक्सने, तुम्ही इथे इन्कम टॅक्स फाईल का केली नाही. शेतकरीला का माहिती नाही, कारण का त्याला कम्युनिकेशन नाही कोणाशी, योग्य तो पर्सन भेटला नाही त्याला. मग काय करणार, परत ती 15 दिवसात 30 दिवसात नोटीस कॅरी फॉरवर्ड होणार. सेक्शन 143 सबसेक्शन 2 म्हणजे स्क्रुटनी असेसमेंट. ही असेसमेंट काय सांगते आपल्याला, इन्कम टॅक्सेस हे सर्व नोटीस पाठवतो आपल्याला. हे काय सांगतात, स्क्रुटनी मध्ये जी काय मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ना, त्याचा मला स्क्रुटनाइज केलेली आहे, ती योग्यच आहे. परत शेतकरी गाफील, परत शेतकऱ्याला काय माहिती नाही, परत 30 दिवसांनी ती नोटीस जाणार सेक्शन 142 सबसेक्शन 1 ला, म्हणजे तुमच्या अगेन्स्ट ऑर्डर्स काढणार. माझी अग्रिकल्चर लँड आहे, पण आपल्याला मिसकम्युनिकेशन मुळे ह्या साऱ्या गोष्टी होतात. तर 142 सबसेक्शन 1 काय सांगतो, मला इव्हिडन्स द्या. इन्कम टॅक्स सांगे मला इव्हिडन्स द्या तुम्ही, पण तिथे काय होणार, परत शेतकरी गाफील, परत माहिती नाही, कोणा योग्य तो पर्सन भेटला नाही, पोर्टलचा नॉलेज नाही, कोणी सांगितलं नाही, सर्वच इन्कम टॅक्स फाईल करत नाही ना इथे जे जमलेले माझे बांधव आहेत. आता काका जे काय जे नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना काय माहिती इन्कम टॅक्स फाईलचं मला सांगा तुम्ही. आता समजा अवेअरनेस आहे, पण जेव्हा जमीन विकतो आपण तेव्हा काय माहिती या गोष्टीचा. परत 142 नंतर सेक्शन वाढणार, 144 जाणार, असेसमेंट मध्ये जाणार, परत सेक्शन 144 बी मध्ये जाणार, रिअसेसमेंट जाणार, परत सेक्शन 147 मध्ये जाणार, एस्केप असेसमेंट मध्ये जाणार, परत जाणार 148 मध्ये ऑर्डर्स निघणार. शेवटचं सेक्शन म्हणजे 156 डिमांड. 1 कोटीची जमीन विकली, 1 कोटीची डिमांड तुम्हाला सायमल्टेनियसली उपलब्ध होणार. आता डिमांड आली, बरोबर. जेव्हा डिमांड आली तेव्हा समजा शेतकऱ्याला समजलं, ती नोटीस कुठे जाणार, CIT मध्ये जाणार काही कालांतराने, 6 महिन्यानंतर. CIT म्हणजे कमिशनर इन्कम टॅक्स. तुम्हाला असंख्य इथे माझे बांधव आहेत, मी नाव ना घेत, माझ्यासोबत पण आलेले आहेत या गोष्टीमध्ये, त्यांनी हे अनुभव घेतलेले आहेत, ते पूर्ण अनुभवाचे बोलतो मी. CIT प्रिन्सिपल कमिशनर कडे गेल्यावर एवढ्या साऱ्या त्रुटी असतात, एवढ्या साऱ्या वेटिंग करावा लागतो. तो प्रिन्सिपल येतो महिन्याने 2 वेळेला ना, आपण जायचं जो ठाण्याला आहे, तो आपण सतत फेऱ्या मारायचे. काही बांधव माझ्यासोबत आलेले आहेत तुमचे, त्यांना अनुभव आहे, त्यांना विचारू शकता तुम्ही किती मोठा त्रास आहे. CITच्या नंतर परत जाणार ITAT मध्ये, इन्कम टॅक्स अपिलेट ट्रायब्युनल, जो पुण्याला आहे आपला. अपिलेट ट्रायब्युनलच्या आपल्याला एक लॉयर हायर करावं लागणार. लॉयर हायर मध्ये त्याला 1-2 लाख फीस द्या, जेवढी जमीनचा मला मुनाफा नाही भेटा त्या लॉयरला फीस द्या. लॉयर काय करणार, ITAT मध्ये अपील करणार, हायकोर्ट मध्ये अपील करणार तुमची जे नोटीस निघाली, कोणाच्या अगेन्स्ट, इन्कम टॅक्सच्या अगेन्स्ट. परत 3 जाणार सुप्रीम कोर्ट मध्ये. एवढ्या साऱ्या प्रोसेसला टाइम आहे का तुमच्यासाठी? आपले 2 पैसे आले, या गोष्टीमध्ये मरमर मारायचं कशाला काय. म्हणून ही संस्था तुमच्यासाठी कणखरपणे उभी आहे. कोणालाही व्हॉट एव्हर जे काय प्रॉब्लेम असेल, यू कॅन डायरेक्टली कॉल मी.
कोणी तुमचा पर्सन असेल, काही असेल, डायरेक्टली मला फोन करा किंवा योग्य त्या पर्सनची भेट घेऊन या गोष्टी करा. आता साहेबांच्या मी प्रश्नावर येतो. कंपल्सरी प्रत्येक शेतकरी 4 वेळी जमीन विकतो. पहिला आहे कंपल्सरी ऍक्विजिशन, तुम्ही जसं सांगितलं. आता इथे मी रंजनचा एक भाग घेतो. बरेचसे शेतकरी माझ्याकडे आले, त्यांचा एक ऑन भेटला, जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट, त्यांनी जमीन विकली JDA मध्ये. ऑन भेटला त्यांना, 10% डिडक्ट झाला TDS. 1 कोटीच्या ऑन वरती 10% TDS म्हणजे 10 लाख रुपये झाले. तो TDS ते रिफंड करायला आले काही शेतकरी माझ्याकडे. पण तुम्हाला इंटरनल गोष्टी सांगतो, जधी काय JDA होतो, तुमचा जसा क्वेश्चन आहे, जेव्हा ओसी रिसिव्ह होते, पोझेशन भेटतो, समजा तुमच्या 8-9 वर्षांनी ओसी रिसिव्ह होणार आहे, तुम्हाला व्यावसायिक गाळ्या भेटणार आहे, तुम्हाला आपला फ्लॅट्स भेटणार आहे. जेव्हा तुम्ही फ्लॅट विकता तेव्हा तुम्ही कॅपिटल गेनसाठी तिथं तुम्हाला कॅपिटल गेनच्या अंतर्गत 12.5% टॅक्स भरावाच लागेल. का? तुम्ही जो TDS जेव्हा डिडक्ट केलाय 10%ने, त्याचा असा असतो तो कॅरी फॉरवर्ड करायचा असतो. कधी टिल आपण जोपर्यंत फ्लॅट सेल नाही करत तोपर्यंत. काही शेतकऱ्यांना नीड्स आहेत, ते डिडक्शन करून टाकतात, आम्ही पण करून देतो डिडक्शन. पण रूल काय सांगतो, जोपर्यंत पोझेशन नाही भेटत तोपर्यंत तो कॅरी फॉरवर्ड करायचा असतो. आणि जेव्हा आपण फ्लॅट विकतो तेव्हा आपल्याला तिथं कॅपिटल गेन लागतो 12.5%. तुमचा असा क्वेश्चन आहे. एक्झामशन पण सांगतो तुम्हाला, पण प्रायमरी हा क्वेश्चन आहे. सेकंडरी आहे व्हॉलंटरी सेल. बाबा मी अग्री आहे, मला मी शेतकरी आहे, माझ्या आर्थिक समस्या आहेत. मला एक गरीब शेतकरी काय करतो, एक बिल्डरला पकडतो, माझी जमीन आहे ती मला बाबा 1 कोटीला विकून टाकतो. 1 कोटीला जमीन विकून टाकली, सेक्शनला TDS डिडक्ट झाला त्याचा, 194 IC मध्ये विकून टाकली. TDS पण त्याला माहिती नाही, त्याला नोटीस प्राप्त होणार. तो बोलणार माझी अग्रिकल्चर लँड आहे, मला नोटीस नाही साहेब येणार, तुम्ही कुठून आला, तुम्ही काय आला, जे व्हॉट एव्हर जे क्वेश्चन असतील, कधीच गाफील राहू नका. इन्कम टॅक्स जेव्हा आता खूप स्ट्रिक्ट झालेलं आहे, प्रत्येकाला नोटीस येणार म्हणजे 100% येणार, जो काय पहिला पॅन यूज होतो त्याला. आता तुम्हाला सांगायचं, तुमचा आता क्वेश्चन देतो मी, सेक्शन 54A आणि 54B. आता तुमचा क्वेश्चन होता मगाशी आम्हाला, साहेब तुम्ही असे काहीतरी सांगा की ज्या मला एक्झाम्पशन भेटेल. बरोबर, तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण एक ऍग्रिकल्चर लँड सेल करतो, समजा एका शेतकऱ्याने 50 लाखाची जमीन विकली, विथिन 2 इयर्स मध्ये अजून एक जमीन घेतली 40 लाखाची, तर 10 लाखावरती टॅक्स आहे, फक्त 10 लाखावरती. रिइन्व्हेस्टमेंट करा पैशांना. सेक्शन 54A मध्ये ऍग्रिकल्चर लँड वरती एक्झम्पशन आहे. सेक्शन 54B मध्ये जर तुम्ही फ्लॅट घेतला तर फ्लॅट वरती एक्झम्पशन आहे तुम्हाला. रिइन्व्हेस्टमेंटला एक्झम्पशन गव्हर्नमेंट दिलेलं आहे. याचा इंडेक्सेशन होतो कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन कॉस्ट नुसार. आता विचार करा, 2001 ला 100 रुपये बेस प्राइस होता, 24-25 फिनान्शियल मध्ये 363 रुपये झाला. महागाई 3.5% वाढली ना. जर महागाई 3.5% वाढली, बट ऑब्वियस माझ्या जमिनीला पण भाव भेटणार महागाईमुळे. जसा इन्फ्लेशन कॉस्ट वाढत गेला, माझ्या जमिनीला पण तसाच भाव भेटला. माझी चुकी नाही ना, गव्हर्नमेंटच्या महागाईनुसार मला जमिनीला भाव भेटला. पण रिइन्व्हेस्टमेंटचा त्याने ऑप्शन दिलेला आहे आपल्याला. रिइन्व्हेस्टमेंट केल्यामुळे आपल्याला ती बेनिफिट भेटू शकतो. थर्ड होता व्हॉलंटरी जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट. तसा इथं चाललेला आहे. आज रंजन गावामध्ये भरपूर असंख्य शेतकरी जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट करतात, TDS रिफंड करतात. काही ना या गोष्टी माहिती नाही की जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट केल्यानंतर पण फाईल करायची असते. TDS रिफंड साठी का ना होणार, पण इन्कम टॅक्स फाईल राजानो फाईल करा. कारण का जोपर्यंत इन्कम टॅक्स फाईल नाही करत तोपर्यंत आपल्याला इथे आता लिटिगेशन साठी सामोरं जावे लागेल. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. एक्झाम्पशन कुठेही जमीन विकता, परत रिइन्व्हेस्टमेंट करा किंवा इन्कम टॅक्स फाईल करायचंच आहे, त्यामध्ये रिइन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन आहे. पूर्ण एक्झाम साहेब तुम्हाला भेटून जाईल त्या गोष्टीमध्ये. सेकंडरी आहे, तुम्हाला आता पूर्ण सिनारिओ मध्ये एक क्वेश्चन पडला असेल, साहेब मला त्यांना कसं माहिती होईल, आपल्या भाषेत बोलतो मी, अर्बन माझी अग्रिकल्चर, माझी लँड कॅपिटल असेट मध्ये होतो, माझे टॅक्स कट होतो. या गोष्टी कोण सांगतो तुम्हाला? एक माहिती देतो मी. महानगरपालिकेमध्ये 2 कमिटी असतात, एक एरिया कमिटी, एक टाउन एरिया कमिटी. हे दोन कमिटी काय करतात, सेक्शन 2 सबसेक्शन 14 या अंतर्गत कॅपिटल ऍसेट डेफिनेशन ठरवतात. महानगरपालिकेपासून 2, 6 आणि 8 या क्रायटेरियामध्ये तुमची जमीन असेल ती अर्बन अग्रिकल्चर लँड मध्ये कन्सिडर करतात. त्या कुठल्या सेक्शनला 2 सबसेक्शन 14 या कॅपिटल ऍसेटची डेफिनेशन आहे. त्या पलीकडे जर जमीन असेल तर रुरल अग्रिकल्चर लँड मध्ये कन्सिडर करतात. परंतु
तुम्हाला एक पर्सनल गोष्ट सांगतो, कुठलीही जमीन विकताना त्याचा तुम्हाला फार्मर सर्टिफिकेट काढून घ्या, फेरफार काढून घ्या. 7-12 तास असतोच आपल्याकडे. जुन्या राजपावत्या धान्य आपण विकायचो, त्याच्या पावत्या भेटतात बघा जुन्या. पहिला पैशाचा व्यवहार नसायचा, पहिला धान्य टू धान्य द्यायचं, भात टू भात, असं काही व्यवहार होता पहिला. त्या पावत्या भेटायच्या, त्या सेव्ह ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी इव्हिडन्स आपल्या इन्कम टॅक्सला लागतात की खरंच जमीन अग्रिकल्चर आहे का. इन्कम टॅक्सला थोडी ना माहिती तुम्ही अग्रिकल्चर शेती विकला. इन्कम टॅक्स काय करणार, तो फक्त व्हॅल्यू बघणार, ते 1 कोटीची व्हॅल्यूज बघणार ना. समोरचा व्यक्ती त्यांना माहिती नाही. तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, एक डिजिटल सर्टिफिकेट असतो. तुम्हाला काही ना अनुभव आलाच असेल, किती मोठा तो इव्हिडन्स आहे. मी कोणाचं नाव ना घेत, पण तुम्ही इथे शेतकरी बदला त्यांना अनुभव आहे या गोष्टीचा. डिफरन्स भरपूर आहे याच्यामध्ये की डिस्टन्स सर्टिफिकेट झालं, आपला तुमचे फार्मर सर्टिफिकेट झाले, या गोष्टी इम्पॉर्टन्स आहे आपल्याकडे. आणि ते काढून देणारे लोक आहेत महानगरपालिकेमध्ये. झोन दाखला झाला, बऱ्याचशा गोष्टी आहेत तुमच्यामध्ये. मग मला सांगा, एवढ्या साऱ्या त्रुटी आहेत, लिटिगेशनसाठी आपल्याला वेळ नाही. एकतर 2 पैसे कमवायचे नाही, तिथे परत इन्कम टॅक्सला पैसे द्यायचे. आता तुम्हाला एक सांगतो, मी सांगितलं 156 डिमांड निघतो. सायमल्टेनियसली 270A सबसेक्शन ए ला पेनल्टी प्रोसिडिंगची एक नोटीस चालू होतं 6 महिन्यानंतर. डेट ऑफ ऑर्डर म्हणजे 1 कोटीची ऑर्डर निघाली, त्याच्यानंतर पेनल्टी 200 रुपये येतात साहेब. एक अंडर रिपोर्टिंग, एक मिस रिपोर्टिंग. मिस रिपोर्टिंगची पेनल्टी आहे 100 ते 200%. 1 कोटीची जमीन विकली तर 2 कोटी पेनल्टी. म्हणजे जेवढे मला पैसे नाही आले त्याच्यापेक्षा जास्त पैसे द्या, का आपण इन्कम टॅक्स फाईल त्याला सबमिशन केलं नाही म्हणून. सेकंडरी आहे अंडर रिपोर्टिंग. अंडर रिपोर्टिंग म्हणजे काय, 50% त्याच्यावरती पेनल्टी लागतो. आता सायमल्टेनियसली सेक्शन 270 जो सांगतो मी तुम्हाला, सबसेक्शन ए, बी, सी, डी हे सायमल्टेनियसली चालू होतात. मग विचार करा, जेवढी काय मला रिसिव्ह पैसे झाले नाही त्याच्यापेक्षा जास्त मला पेनल्टी लागतं. का भरावी आपण इन्कम टॅक्सला? का या गोष्टी सांगणारा कोण आहे? सीए. तुम्हाला मी कोणाचं म्हणजे सीए काय कोणाला बोलत नाही, योग्य ती माहिती, जो कोणाचा ओळखीचा असेल योग्य ती माहिती घ्या या गोष्टीबद्दल. काही एक्झम्पशन दिलेले आहेत. कंपल्सरी एक्विजिशन 10 सबसेक्शन 37 मध्ये एक्झम्पशन आहे, रिहॅबिलिटेशन मध्ये एक्झम्पशन आहे, ऍग्रिकल्चरला एक्झम्पशन आहे. हे एक्झम्पशन आपल्याला माहिती नसल्यामुळे उगाच कोणाला का पैसे द्यायचे आपण. म्हणून ही संस्था तुमच्यासाठी कार्यरत आहे. कोणालाही काही क्वेश्चन असतील तर डायरेक्टली कॉल करा. तुम्ही माझी इच्छा अशी आहे, मी एक आगरी आहे, माझ्या आगरी बांधवांना पुढे जाऊन काही प्रॉब्लेम फेस न करण्यासाठी आज ही संस्था तुमच्यासाठी उभं राहते. आम्ही सीए म्हणून कोणाकडे जाऊ शकत नाही डायरेक्टली, आम्ही संस्थेमार्फत येऊ शकतो. बरोबर सांगतो मी तुम्हाला. म्हणून तुम्हाला सांगतो मी, या गोष्टीचे गाफील राहू नका. आणि आम्हाला आमच्या हाकेला साथ घातली आमचे सर्व मान्यवर, जिथे आम्हाला साथ दिली या गावामध्ये, त्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो. जे तुम्हाला काही क्वेश्चन असेल तुम्ही मला विचारा नंतर जाऊन. एवढं मी बोलून माझी भाषा संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धनराज साहेब. तुम्ही आज जे काही इथे इन्कम टॅक्स संदर्भात आणि कॅपिटल गेन संदर्भात आपल्या उपस्थित ग्रामस्थांना, स्थानिक लोकांना आणि मान्यवरांना जे काही मार्गदर्शन केलं आहे, माहिती पुरवली आहे इन्कम टॅक्स संदर्भात, ती नक्कीच आपल्या या ग्रामस्थांना, स्थानिक लोकांना येणाऱ्या वर्तमानात, भविष्यात नक्कीच उपयुक्त ठरेल असा मला दृढ विश्वास आहे. आणि रोहिंजन गावातले हे जे स्थानिक लोक आहेत त्या माहितीचा नक्कीच फायदा उठवतील आणि त्यांना ही माहिती उपयुक्त ठरेल. आता आपण पुढे वळूया आपले पुढील मार्गदर्शकांकडे. आता जसं धनराज साहेबांनी सांगितलं की इन्कम टॅक्स मध्ये नोटिसेस येतात, त्याच्यामध्ये सुद्धा सेक्शन्स नुसार नोटीस येतात, त्याच्यामध्ये त्रुटी आहेत. तसं आपल्या रोहिंजन गावात आणि अनेक गावात आपले जे स्थानिक लोक आहेत ते व्यवसायाकडे वळलेले आहेत. आता व्यवसाय आला म्हणजे तिथे एक कन्सेप्ट आली, जीएसटी. आता जीएसटी पण तुम्हाला माहितीच असेल, थोडी बहुत माहिती असेल तुम्हाला जीएसटी संदर्भात. तर आता आज आपल्याला इथे जीएसटी संदर्भात मार्गदर्शन करतील आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट कैलास नामदेव पाटील साहेब. कैलास पाटील साहेब हे गेले 7-8 वर्ष जीएसटी क्षेत्रात कार्यरत आहेत आणि ते मेंबर ऑफ जीएसटी प्रॅक्टिशनर्स ऑफ महाराष्ट्र या असोसिएशनचे मेंबर सुद्धा आहेत. आणि त्यांनी अनेक स्थानिक व्यावसायिक लोकांना, युवा उद्योजकांना
व्यापारामध्ये येणाऱ्या जीएसटी संदर्भात नोटिसेस आणि समस्या याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना त्या समस्या मधून बाहेर काढलेले आहे, त्यांच्या त्या समस्या दूर केलेल्या आहेत. तर मी आमच्या मान्यवर ॲडव्होकेट कैलास पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन उपस्थित सर्व नवउद्योजक, युवा उद्योजक, स्थानिक लोकांना जीएसटी संदर्भात मार्गदर्शन करावे आणि कार्यक्रमाची रूपरेषा सांभाळावी. नमस्कार मंडळी, मी ॲडव्होकेट कैलास पाटील, अध्यक्ष शिवश फाउंडेशन मार्फत आज आपल्या समोर उभा आहे. तर मंडळी, आत्ताच जे काय विषय चालले आहेत जीएसटी इन्कम टॅक्स संदर्भात, रवी पाटील साहेबांनी तुम्हाला खूप छान माहिती दिली. साहेबांकडून तुम्हाला नक्कीच नेहमी तुम्हाला प्रोत्साहन भेटत असेल. साहेब माझ्यासोबत आज 7 ते 8 वर्षापासून माझ्यासोबत आहेतच आणि आम्ही समाजकार्यात सुद्धा एकत्र असतो. साहेब धर्मकार्याचे सुद्धा काम करतात. रवी पाटील साहेब खूप छान काम करतात आणि आम्ही एकत्र आहोत. तर साहेब, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्या समाजामध्ये माहितीचा अभाव असल्यामुळे आपण कुठेतरी कमी पडतो आणि गव्हर्नमेंटच्या नोटिसेसना आपल्याला सामोरं जावं लागतं. नेहमीच आपल्याकडे कोणी सीए आहेत, कोणाकडे सीए नाहीत, कोणाकडे कन्सल्टंट आहेत, कोणाकडे नाही आहेत. परंतु आपण जेव्हा जीएसटी आणि इन्कम टॅक्स हा विषय आपल्या समोर येतो तेव्हा आपल्याला पूर्णपणे माहिती त्याची कधी भेटतच नाहीये. आपल्याला एक अर्धवट माहिती दिली जाते, त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं घाबरवलं जातं नोटिसेसद्वारे. मग आपण पॅनिक सिच्युएशनमध्ये आपण काहीतरी अयोग्य किंवा चुकीचे निर्णय घेतो आणि आपल्या व्यवसायामध्ये त्याचा इफेक्ट होतो. कारण मी खूप सारे केसेस पाहिलेत. आज 8 वर्ष झाले मला या क्षेत्रात. खूप सारे क्लायंट्स माझे असे आहेत की त्यांना अर्धवट माहिती मिळाल्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये लॉसेस झालेत. काहीकांना सांगायला नाही पाहिजे, बट CR मध्ये लॉसेस झालेत, पेनल्टी, इंटरेस्ट, अशा गोष्टीमुळे. आणि एकदा नोटिसेस तुम्हाला प्राप्त झाली का तुम्हाला त्याच्यामध्ये सुटका नाहीये, परंतु त्याचे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे सोल्युशनही आहेतच. तर मी तुमचा आता जास्त वेळ नाही घेता, मी मुद्द्यावर येतो. सरांनी आता तुम्हाला इन्कम टॅक्स संदर्भात जी काही माहिती दिली अत्यंत महत्वाची होती, मोलाची माहिती आहे. कारण आपल्या रोंजण गावात खूप पुढे आहे. इकडच्या बऱ्याचशा गावामध्ये आज रोंजण गावाचं नाव आहे. जमिनी, लँड आपण आज सेल करतोय, त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीला बारकाईने पाहिलं पाहिजे. कारण आपण नोटिसेस येऊ नये भविष्यामध्ये याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. तुमचे सीए, तुमचे कन्सल्टंट यांना भेटून आपण जेव्हा लँड विकली जाते तेव्हा त्याचे डिटेल्स त्यांना प्रोव्हाइड करा. जसे सरांनी सांगितले की 7/12, त्याच्यानंतर झोन सर्टिफिकेट आणि शेतकरी दाखला. सर्वात महत्वाचा सर्टिफिकेट म्हणजे शेतकरी दाखला. शेतकरी दाखला असेल, तुमची लँड किती अमाऊंटला गेली असेल. जर मी ऐकलं जातं की कोणाचे 100 CR सुद्धा इथे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. किती मोठी अमाऊंट असू द्या, शेतकरी दाखला खूप महत्वाचा आहे. तो दाखला तुमच्याकडे असलाच पाहिजे. तो दाखला असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये सूट भेटते. परंतु त्याची काही प्रोसिडिंग आहे ते सरांना माहिती आहे, सर तुम्हाला सांगतीलच. आता मी येतो जीएसटी या मुद्द्यावर. जीएसटी हा खूप नाजूक विषय. आपल्या दैनंदिन जीवनात जीएसटी सतत येतच असतो. आपल्या व्यवहारामध्ये जीएसटी हा येत असतो. बरेचसे माझे इथं सहकारी बंधू असतील जे व्यवसायामध्ये आता पडले असतील. खूप आधी आपण नोकऱ्या करत होतो, परंतु आता आपला आगरी समाज, माझे बांधव आज व्यवसायामध्ये पडत आहेत. व्यवसाय नोकरीपेक्षा खूप छान आहे. व्यवस्थित केला तर आपण त्याचे परिणामी आपण चांगले पाहू शकतो. म्हणून जीएसटी हा व्यवसायामध्ये खूप महत्वाचा पाया आहे. जीएसटी म्हणजे सोपे शब्दात सांगायचं झालं तर सिंगल टॅक्स सिस्टम. हा भारत सरकारने 1 जुलै 2017 पासून लागू केला. यापूर्वी आपल्याकडे ऑक्ट्राय होतं, एक्साइज ड्युटी होती,
त्याच्यानंतर सर्व्हिस टॅक्स होतं, वॅट होतं, त्याच्यानंतर एंटरटेनमेंट टॅक्स होतं, लक्झरी टॅक्स होता. असे बरेच सारे टॅक्सेस होते. परंतु भारत सरकारने हे सर्व टॅक्स कायदे रद्द करून किंवा मर्ज करून जीएसटी हा कायदा पूर्ण भारतभर लागू केला. जीएसटी आल्यानंतर व्यावसायिकाला ते कंपल्सरी केलं गेलं. 2017 पासून जेव्हा जीएसटी चालू झालं तेव्हापासून खूप सारे इश्यूज होते. कोणाला त्याच्याबद्दल ज्ञान नव्हतं. जीएसटी आहे तरी काय, नेमका कधी लागतो, रजिस्ट्रेशन कधी घेतलं पाहिजे, त्याचे उपयोग काय, त्याचे तोटे काय, कोणाला काहीच माहिती नव्हतं, कारण सर्वांसाठी नवीन होतं. तर आता जीएसटी रजिस्ट्रेशन कधी घेतलं जातं याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जे कोणी आपले व्यावसायिक बांधव असतील, जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, म्हणजे सेवा देतात, जसं की लेबर सर्व्हिस आहे, फॅब्रिकेशन वर्क आहे, म्हणजे जी सेवा आपण देतो, सर्व्हिस देतो, त्यांचा टर्नओव्हर वर्षाचा फक्त 20 लाख असला पाहिजे किंवा त्याच्या पुढे. जर 20 लाखाच्या वरती जर टर्नओव्हर आपला झालं तर जीएसटी कंपल्सरी घ्यावाच लागतो. अन्यथा आपल्याला आता नाही, परंतु गव्हर्नमेंट जे तुम्ही बोलताय, आपण जे पॅन कार्ड आहे त्या पॅन कार्डला नोटिफाय करतो. इन्कम टॅक्स नुसार ते नोटिफाय झाल्यानंतर तुमचा टर्नओव्हर चेक केला जातो. कारण आपण जेव्हा आपण टर्नओव्हर दाखवतो ITR मध्ये आणि आपल्याकडे रजिस्ट्रेशन नसेल तर मग ती 3 ते 4 वर्षानंतर तुम्हाला नोटिसेस येईल. आता लगेच येणार नाही, बट 3-4 वर्षानंतर तुम्हाला त्याची नोटीस येणार. मग त्याचा इंटरेस्ट आणि पेनल्टी तुम्हाला तेव्हा पे करावी लागेल. म्हणून आता लक्षात ठेवा, सर्व्हिसेस ज्यांचे आहेत, जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, त्यांनी 20 लाखाच्या वर टर्नओव्हर असेल तर जीएसटी रजिस्ट्रेशन करून घ्या. पुन्हा जे मटेरियल प्रोव्हाइड करतात, गुड्स प्रोव्हाइड करतात, गुड्स प्रोव्हाइड करत असेल तर तुमचा टर्नओव्हर 40 लाखाच्या पुढे होत असेल तर जीएसटी रजिस्ट्रेशन करून घ्या. जर 40 लाखाच्या आतमध्ये तुमचा टर्नओव्हर असेल तर जीएसटी रजिस्ट्रेशन घेण्याची तुम्हाला आवश्यकता नाहीये. आणि दुसरी गोष्ट, जीएसटी रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर कधी कधी आपण नील रिटर्न फाईल करतो, परंतु आपल्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन होत असतात, पेमेंट येत असतो आणि आपण तिकडे नील रिटर्न करतो. तर नील रिटर्न करू नका. तुमचे जे ट्रान्झॅक्शन असतील, जर त्याला जीएसटी लागत नसेल, जर तुमचा जो मटेरियल असेल, तुमची जी सर्व्हिस असेल, त्याला जीएसटी लागू होत नसेल तर ती B2C मध्ये तुम्ही दाखवा. B2C असा आहे की त्याला टॅक्स लागत नाही, तुमच्या खिशातून टॅक्स भरण्याची आवश्यकता नसते. जेव्हा B2C येतो तेव्हा तुमचा टर्नओव्हर फक्त चेक केला जातो. महिन्याला माझे 10 लाख रुपये माझ्या अकाउंटला आलेले आहेत. 10 लाख रुपये जे आपण आपल्या जीएसटीच्या पोर्टलला ऍड केले जातात, मीन्स फाईल केली जाते, त्याच्यानंतर त्याच्यावरती टॅक्स लागत नाही. म्हणून तुमचे जे महिन्याचे जे काही व्यवहार होत असतील, एकतर B2C किंवा B2B, बिल टू बिल, आपण रजिस्ट्रेशन जेव्हा घेतल्यानंतर B2B आपण करतो. सर्वात महत्वाचा सेक्शन आहे 22 जीएसटी रजिस्ट्रेशन मध्ये. हा सेक्शन व्यवसायाचे टर्नओव्हर किंवा मर्यादा बघतो आणि तेच मी तुम्हाला सांगितलं की सर्व्हिसेस आणि मॅन्युफॅक्चरिंग या दोन मध्ये जीएसटीचा टर्नओव्हर चेक केला जातो. त्याच्यानंतर सेक्शन 16 ITCचा सेक्शन आहे. हा खूप महत्वाचा सेक्शन आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही इनवॉइस रेज करता, तुम्ही सेल करता, सेल केल्यानंतर तुम्ही काही मटेरियल परचेसही करता, मग जेव्हा तुम्ही सेल 1 लाख रुपयाचा केला असेल, इनवॉइस तुम्ही GSTR1 फाईल करता तेव्हा 1 लाख रुपयाचा इनवॉइस तुम्ही शो करता पोर्टलवरती. त्याच्यानंतर तुम्ही जी ITC घेता, परचेस काही करता, परचेस केल्यानंतर ती लायबिलिटी चेक केली जाते. 1 लाख रुपये जर तुमची बिलिंग झाली असेल, त्याच्यावरती तुमचा जर HSN हा 18% असेल, स्लॅब तुमचा 18% असेल तर 18% तुम्हाला 18,000 रुपये टॅक्स भरायला येणार. परंतु जर तुमच्याकडे ITC अवेलेबल असेल, तुम्ही परचेसही केलेला असेल, समजा एखादा मटेरियल तुम्ही 2 लाख रुपयाचा मटेरियल त्या महिन्यात घेतलाय, तर तुम्हाला 18,000 रुपये जे तुम्हाला भरायचे ते तुम्हाला भरायला येणार नाही, कारण तुमच्याकडे ऑलरेडी ITC अवेलेबल असतो. हे तुम्हाला आपल्याला आपले CA किंवा आपले कन्सल्टंट जे कोणी असतील ते शक्यतो पूर्ण माहिती पुरवत नाही, परंतु तुम्हाला याचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. कारण माझा आग्रिकोली बांधव, माझी इच्छा आहे प्रत्येकाला जीएसटीचा पूर्णपणे ज्ञान असलं पाहिजे. तुम्ही जर आज या गोष्टीमध्ये पूर्णपणे ज्ञान घेणार तर तुम्हाला बिझनेस भविष्यामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण कधीच येणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही सेक्शन 37 हा GSTR 3B म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेनंतर मध्ये आपण हा रिटर्न्स केला जातो. हा सेक्शन खूप महत्वाचा आहे. लक्षात घ्या, जेव्हा आपण 3B रिटर्न्स महिन्याच्या 20 तारखे, मी काय सांगतो ते समजतं ना तुम्हाला? म्हणजे समजत असेल, नसेल समजत तर मला सांगा, मी आणखीन एक्सप्लेन करेन व्यवस्थित.
आपण 3B जेव्हा करतो महिन्याच्या 20 तारखेला आपण रिटर्न्स भरतो. आपण टॅक्स भरण्याची तारीख असते प्रत्येक महिन्याची 20 तारीख. ही 20 तारीख खूप महत्वाची आहे. जर आपण हे ड्यू डेट आपण मिस केली तर तुम्हाला इंटरेस्ट आणि पेनल्टी पुढच्या महिन्यापासून स्टार्ट होते. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही विचार करता अरे मी तर टॅक्स भरलाय मग मला इंटरेस्ट पेनल्टी कशाची, ते जे दिवस आपण डिले करतो 20 तारखेपासून जेवढे आपले दिवस पुढे डिले होतात तेवढ्या डिले डेजला इंटरेस्ट आणि पेनल्टी लागते, ते 18% असते. हा सेक्शन 50 आहे. या सेक्शन नुसार तुम्हाला ती नोटीस दिली जाते. त्याच्यानंतर तुम्हाला इनएलिजिबल ITC जेव्हा तुम्ही एखादं परचेस करता म्हणजे एखादं वाहन परचेस केलंय तुम्ही ते तुमचं पर्सनल यूज साठी असेल, पर्सनल यूज साठी केलेला वाहन हा इलिजिबल ITC मध्ये ग्राह्य धरला जातो. म्हणजे गव्हर्नमेंट त्याला ITC तुम्हाला ती देत नाही, म्हणजे परचेस तुम्ही ते घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपण गोल्ड वगैरे परचेस करतो त्याची ITC तुम्हाला भेटत नाही. कधी कधी काय करतात बरेचसे CA ते ITC घेतात परंतु त्याच ITC मुळे आपल्याला 6 महिन्यानंतर नोटीस येते. ती नोटीस आल्यानंतर मग चुकी तर CA ची, तुम्हाला या गोष्टीचं ज्ञान नसतो. मग नोटीस आल्यानंतर CA तुमच्यावरती ढकलणार की तुमच्या मुलं झाले तुम्ही याला इंटरेस्ट आणि पेनल्टी भरा. म्हणून हे लक्षात ठेवा, आपण जेव्हा पर्सनल व्हेकल घेतो त्याच्यावरती ITC भेटत नाही. कारण मोस्ट ऑफ आपण प्रत्येकाकडे 4 व्हीलर आज आहे, आपण व्यवसाय करतो. परंतु कमर्शियल व्हेकल मध्ये या गोष्टी डिफरंट आहेत, त्याचे सेक्शन डिफरंट आहेत आणि त्याची ITC भेटते, त्याचे नियम आहेत आणि ते पद्धत त्याची एक आहे, त्या पद्धतीनुसार ते ITC घेतली जाते. त्याच्यानंतर तुम्ही GSTचे सोपे ITCचे खूप 4च सोपे नियम आहेत. जेव्हा तुम्ही ITC घेता परचेस घेताय तेव्हा फक्त चेक करा तुमचा GST नंबर त्याच्यावर मेन्शन आहे का, डिस्क्रिप्शन चेक करा, तुमचा टॅक्स SGST आणि CGST दोन्ही चेक करा. त्याच्यानंतर बिल इनवॉइस वरती डेट चेक करा आणि समोरचा टॅक्स पेअर तुमचा टॅक्स तुम्ही जे टॅक्स देता त्याने ते रिटर्न भरले आहे की नाही ते चेक करा. ते जर तुम्हाला व्यवस्थित भेटत असेल तर तुम्हाला त्या ITCचा फायदा निश्चित होतो. आणि आपल्या व्यवसायामध्ये सेल जेवढा करतो तेवढाच ITC खूप महत्वाचा आहे. ITC असेल तर तुम्ही व्यवस्थित बिझनेस करू शकता. ITC नसेल तरी तुम्ही जेव्हा कंपनीला प्रोव्हाइड करता, इनवॉइस प्रोव्हाइड करता समोरच्या कंपनीला, तेव्हा तुम्हाला कंपनी डिले पेमेंट करतो 30 दिवस किंवा त्याच्या पुढे डिले पेमेंट करतो. तर जरी तुम्ही टॅक्स भरला असेल, तुम्ही बिल प्रोव्हाइड केलं असेल GST पोर्टलवरती, मग आपण विचार करतो की मी टॅक्स भरूनच 3 महिने झाले मला समोरच्या कंपनीकडून पेमेंट भेटलं नाही, तर तुम्हाला त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने रिव्हर्स करण्याची सिस्टम सुद्धा ठेवलेली आहे. जर कंपनी तुम्हाला त्याचं पेमेंट करत नसेल तर तुम्ही ते रिव्हर्सही करू शकता. ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण रिव्हर्स केल्यानंतर तुमचा जेवढा टॅक्स तुम्ही पे केलेला असतो तेवढा तुमच्या पोर्टलवरती रिटर्न येतो. मग तुम्ही ते रिव्हर्स घेतल्यानंतर तो बिल कॅन्सल केला जातो. मग हे खूप महत्वाचं आहे, कारण कधी कधी काय होतं की एखादा समोरची पार्टी आहे, सप्लायर आहे, ते तुमचा टॅक्स घेऊन त्यांचा बिझनेस क्लोज झालेला असतो, परंतु आपण टॅक्स भरतो त्याचं नुकसान आपल्याला होतो. आपण त्याचा बेनिफिट त्यांना देतो, टॅक्स भरल्यानंतर ते त्याचं बेनिफिट घेतात, परंतु आपल्याला पेमेंट भेटत नाही. म्हणून याच्यामध्ये गव्हर्नमेंटने ते आता एक रूल्स टाकलेला आहे की ते ITC तुम्ही रिव्हर्स घेऊ शकता, ते बिल कॅन्सल करू शकता, 6 महिन्याच्या आतमध्ये ते आपण करू शकतो. त्याच्यानंतर नोटीस काय येतात, नोटीस येण्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे की तुमचे मिसमॅच, ITC मिसमॅच असेल, तुमचे शॉर्ट पेमेंट झालेले असतील, तुमचे डिले पेमेंट झालेले असतील. जे बोलतो की मी आता तेच तुम्हाला सांगितलं, ड्यू डेटच्या आतमध्ये तुम्ही जर पेमेंट करत नाही, ड्यू डेटच्या बाहेर तुम्ही पेमेंट करता तेव्हा तुम्हाला नोटिसेस प्राप्त होतात. सर्वात मोठं सध्या आपल्या मार्केटमध्ये चाललंय तर इनएलिजिबल ITC आणि फेक ITC. फेक ITCचा खूप मोठा मार्केट सध्या चाललेला आहे. फेक ITC कधीही घेऊ नका. तुम्हाला कोणी प्रलोभन देत असेल की फेक ITC हे मी तुम्हाला ITC प्रोव्हाइड करतो, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या टॅक्समध्ये याचा बेनिफिट होणार, परंतु लक्षात घ्या फेक ITC कधीही घेऊ नका. कारण याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं एवढं लक्ष आहे की त्याचं पूर्णपणे चेक केला जातो की ITC कुठून आली आहे, सप्लायर कोण आहे, त्यांच्याकडे पूर्ण डेटा असतो आपल्याला वाटतं की आपण ITC घेतो 6 महिन्याभर काहीच होत नाही, पण 6 महिन्यानंतर जसं तुमचा 7वा महिना येतो त्याच्यानंतर ती नोटीस तुम्हाला 101% येणारच येणार. खूप सारे सप्लायर माझ्याकडे आले दुसऱ्या CN कडून, जे माझे क्लायंट आहेत,
त्यांना हे प्रॉब्लेम झालेले आहेत. आपलेच आगरी कोळी बांधवच आहेत, माझेच आहेत, सर्व निकटवर्ती आहेत, गावगावचेच आहेत. माझा उद्देश एवढाच सांगण्याचा की माझ्या आगरी कोळी बांधवांना मी त्यांना माझा टॅक्स पेअर नाही समजत, माझा क्लायंट नाही समजत, माझा बंधू समजतो. माझा आगरी कोळी बांधव खूप पुढे गेला पाहिजे. जीएसटी मध्ये त्यांना एवढं ज्ञान झालं पाहिजे की त्यांना कोणीही कुठल्याही समस्येला त्यांना कधी असे प्रलोभन न घेता कोणी त्यांना जरी असे प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला, त्यांना माहिती असलं पाहिजे की या गोष्टीमध्ये काय होतं भविष्यात आणि त्याचा काय भुर्दंड भरावा लागतो. त्याचा भुर्दंड असा आहे की तुमचे सर्वात पहिले तुमचे अकाउंट सील होतात, बँक अकाउंट तुमचे पूर्ण सील होतात. बँक अकाउंट एकदा सील झाले की तुमचे सर्व ट्रान्झॅक्शन ठप्प होतात. मग बँक अकाउंट सील झालं, तुम्ही करणार काय? तुमच्याकडे कॅश किती असणार आहे? कॅशवरती तुम्ही किती व्यवहार करणार? काहीच करू शकत नाही. म्हणून तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला की तुमचा अकाउंट सील होण्यापर्यंत कधी जाऊ नका. कितीही तुम्ही मोठा व्यवसाय करा, त्या व्यवसायाला जर तुम्ही प्रामाणिकपणे करत असाल, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कधीही प्रॉब्लेम येणार नाही. फेक ITC कधी यूज करू नका, कोणाच्या प्रलोभनामध्ये जाऊ नका. कारण सध्या मार्केटमध्ये चाललंय की 5% जेव्हा आपण टॅक्स भरायला जातो, एक उदाहरण देतो तुम्हाला, साहेबांचं बिलिंग झालंय 18 लाख रुपये, 1 लाख रुपये झाले, त्याच्यावरती जर 18,000 रुपये टॅक्स भरायला येतोय, तर एखादा तुम्हाला मार्केटमध्ये जे बसले जे फेक ITC प्रोव्हाइड करतात ते तुम्हाला 5% ने त्याचा इनवॉइस देतात, परचेस इनवॉइस देतात. म्हणजे 18,000 रुपयाचा इनवॉइस तुम्हाला बनवून देणार ITC, त्याचे ते 2% किंवा 5% घेणार आणि तुम्हाला तो इनवॉइस देणार. परंतु तो इनवॉइस फेक असतो. ते GSTR1 मध्ये दाखवतात, परंतु 3B मध्ये त्याचा रिटर्न 0 भरला जातो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ते 6 महिन्यानंतर त्याची नोटीस येणार. जे 18,000 रुपये तुम्हाला भेटलेत ते रिव्हर्स करावं लागतात विथ 100% पेनल्टी, विथ 100% इंटरेस्ट. आणि तुम्ही ज्यांना ते पेमेंट केलंय त्याचं कमिशन ते घेतात, ते वेगळं. म्हणजे तुम्हाला चारही बाजूने गुंतवलं जातं आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये 100% याचा परिणाम होतो. आणि तुम्ही या गोष्टींना सामोरे गेल्यानंतर, अशा गोष्टीमध्ये प्रलोभनामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्याचा मनस्ताप होतो, आपला बिझनेसकडे लक्ष लागत नाही. म्हणून सर्वात सिंपल आहे, जेव्हा तुम्ही अकाउंटमध्ये जेव्हा तुम्ही बिल रेज करता, समोरचाच पार्टी तुम्हाला टॅक्स पे करण्यासाठी पेमेंट करतो, तेच पेमेंट तुम्हाला भरायचं आहे. तुमच्याकडे ITC अवेलेबल असेल, जेन्युइन ITC अवेलेबल असेल, ती यूज करा. परंतु अशा गोष्टीमध्ये पडू नका, कारण खूप सारे मार्केटमध्ये हे इश्यूज आले आहेत. आणि माझ्या आगरी कोळी बांधवांना याच्यामध्ये ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे आणि असलंच पाहिजे. आणि या गोष्टीमध्ये तुम्ही सतर्क राहा, ही माझी तुम्हाला कळकळून विनंती आहे. कारण आपल्याला खूप पुढे जायचंय. सर्व गुजराती, मारवाडी सर्वच पुढे गेलेत व्यवसायामध्ये, सगळेच पुढे गेलेत. साहेबांनी खूप छान सांगितलं की त्यांचा तुम्हाला खूप सपोर्ट आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना तुम्ही संपर्क करा, त्यांना खूप चांगलं नॉलेज आहे या गोष्टीमध्ये. पाटील साहेब खूप या गोष्टीमध्ये नॉलेजेबल आहेत. मी 8 वर्षापासून त्यांच्या संपर्कात आहे. मित्रांनो, दुसरी गोष्ट सांगायची झाली तर नोटीस जेव्हा येते तेव्हा घाबरण्याचं कारण नाहीये. पहिल्यांदा ती नोटीस नीट रीड करा, वाचून घ्या त्या नोटिसेस मध्ये काय लिहिलंय. त्याच्यानंतर ते तुम्हाला रिलेटेड ऑफिसर असतो, ते कागदपत्र जे तुमच्याकडून डिमांड करतो, पेपर्स, ते पेपर्स तुम्ही व्यवस्थित समजून घ्या कोणते पेपर्स त्यांना प्रोव्हाइड करायचे. पेपर्स प्रोव्हाइड केल्यानंतर एक डेट दिलेली असते त्या नोटीसमध्ये, ती नोटीसची डेट कधी मिस करू नका. GST मधून तुम्हाला जेव्हा कधी कोणती नोटीस येते तर त्या नोटीसमध्ये पर्टिक्युलर डेट दिलेली असते. त्या डेटला तुम्ही हेअरिंग आपण बोलतो, त्या हेअरिंगला तुम्ही अटेंड केलंच पाहिजे. कारण हेअरिंगला अटेंड केलं की ऑफिसर समजतो की हा क्लायंट जेन्युइन आहे. जर आपल्याकडून काही चूक झालेली असेल, नकलच चूक झालेली असेल, तर ते नक्की आपल्याला त्यामध्ये सपोर्ट करतात. परंतु आपण डेट मिस केली तर आपल्याला ह्याच्यामध्ये गुन्हेगार समजून पहिल्यांदा आपला अकाउंट सील करण्याची तयारी करतात. आणि आपण सेकंड नोटीसलाही उत्तर दिलं नाही तर पहिल्यांदा आपला अकाउंट सील होतो, त्याच्यानंतर GSTची पूर्ण कारवाई होते. म्हणून GST सध्या खूप नाजूक विषय आपल्या व्यावसायिकांसाठी, माझ्या सर्व आगरी कोळी व्यावसायिकांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा विषय. या विषयावर तुम्ही कधी तुम्हाला काही हेल्प लागेल तर माझ्याशी संपर्क साधा. GST साठी मी तुमच्यासाठी नेहमी कधीही उपलब्ध आहे. माझी एवढी इच्छा आहे का माझा आगरी कोळी बांधव खूप पुढे गेला पाहिजे आणि आपल्या COH फाउंडेशनचंही तेच मोठं आहे की एम्पॉवरिंग पीपल. आपला प्रत्येक शेतकरी, आपला प्रत्येक व्यावसायिक या गोष्टीमध्ये पूर्णपणे माहिती घेऊन
आपल्या व्यवसायामध्ये त्याचा पूर्णपणे त्याचा लाभ घेईल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तो आज वर्चस्व गाठील, हीच माझी इच्छा, ईश्वरचरणी प्रार्थना. आणि रोंजण गावाने आज आम्हाला इथे स्टेज दिला, आम्हाला बोलून आम्हाला सन्मान दिला आणि आम्हाला आपल्या पुढे आमचे 2 शब्द मांडण्याचं जी संधी दिली, विशेषतः अक्षयदादा पाटील, धीरजदादा पाटील, आणखीन माझे सर्व सहकारी बंधू नित्यानंद साहेब, पाटील साहेब, रवी पाटील साहेब आणि माझे सर्व इथे जमलेले सर्व माझे आग्रेकोली बांधव, आज आपण आम्हाला इथे संधी दिली आणि आपल्या पुढे सेवा करण्याची एक आम्हाला इथे तुम्ही संधी दिली, त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कैलास साहेब. तुम्ही आपल्या इथे उपस्थित सर्व नागरिकांना, उपस्थित लोकांना जीएसटी संदर्भात जे काही मोलाचं मार्गदर्शन दिलं, जीएसटी संदर्भात त्यांना जीएसटीच्या ड्यू डेट्स, जीएसटी मध्ये येणाऱ्या नोटिसेस काय येतात, कशा येतात, त्या संदर्भात जे काही मार्गदर्शन दिलं ते नक्कीच त्यांना या वर्तमानात आणि येणाऱ्या भविष्यात उपयुक्त ठरेल आणि त्यांना फायदेशीर ठरेल असा माझा दृढ विश्वास आहे. तर आता आपले पुढील मार्गदर्शक आहेत आमच्या शिवेश फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक माननीय ॲडव्होकेट अमित सुरेश झा साहेब. ते आज आपल्याला इथे शिवेश फाउंडेशनची कार्यकारिणी आणि शिवेश फाउंडेशनची उत्पत्ती कशी झाली या संदर्भात ते थोडं मार्गदर्शन करतील आणि शिवेश फाउंडेशनचं जे कार्य असणार आहे इथून पुढे त्या संदर्भात थोडीशी माहिती देतील. तर आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. माननीय ॲडव्होकेट अमित सुरेश झा साहेब. हॅलो. आदरणीय रोहिंजन गावातील सर्व बंधूंना माझा नमस्कार. आज इथे मला बोलता वेळेला खूप आनंद होत आहे. ॲक्च्युली आज जो आम्ही चर्चासत्र आयोजन केलेलं आहे आपल्या शिवेश फाउंडेशन कडून, जो चर्चासत्र आहे नाही ना असं बोलू डायरेक्ट. ठीक. हॅलो. चर्चासत्र जो आयोजन केला आहे टॅक्स संबंधित जनजागरूकता, टॅक्स संबंधित जो जनजागरूकता हा जो आपण प्लॅन केलेला आहे. शिवेश फाउंडेशनची जेव्हा स्थापना झाली, शिवेश फाउंडेशनच्या स्थापनेच्या वेळेला ॲक्च्युली हायकोर्टमध्ये आणि ट्रायब्युनलमध्ये प्रॅक्टिस करता वेळेला मला असा अनुभव आला, असे माझ्याकडे भरपूर असे शेतकरी आले, शेतकरी आणि असे व्यावसायिक होते की ज्यांना ॲक्च्युली मला असं वाटलं की त्यांना प्रोसिजरचं नॉलेज नाहीये, प्रोसिजर आणि कायद्याचं नॉलेज नाहीये. त्या कारणामुळे ज्या छोट्याशा गोष्टीचा त्या ज्या मॅटर्स आहेत त्या हायकोर्टापर्यंत पोहोचला. हायकोर्टापर्यंत पोहोचल्यानंतर मला असं समजलं ही जी गोष्ट आहे छोटी गोष्ट नाहीये, ही खूप मोठी गोष्ट आहे. 3 ते 4 वर्ष सेम अनुभव आला. अनुभव आल्यानंतर मी माझ्या सहकाऱ्यांशी सर्वांशी चर्चा केली. आपण एक काम करूया, आपण हे जे शेतकरी आहेत त्यांना आपण पुढे प्रिव्हेंटिव्ह बोलतो की आधीच का ना त्यांना आपण मार्गदर्शन करू नये. आधी जर आपण त्यांना मार्गदर्शन केला अशी सिच्युएशन येणार नाही. त्या कारणामुळे आम्ही सर्वांनी ठरवला आपण एक संस्था स्थापन करूया. त्या संस्थेमार्फत आपण गावोगावी जाऊन आपण सर्वांना मार्गदर्शन करूया सोप्या शब्दात. त्या दृष्टीने आम्ही एक प्लॅन करतो. आम्ही आमचा थोडा वेळ काढून, आमचा कोटाचा वेळ काढून आम्ही सुट्टीच्या दिवशी प्रत्येक गावात जाऊन आम्ही सर्वांना मार्गदर्शन करतो. आमचा जो विषय असतो तो इन्कम टॅक्स, जीएसटी, पीएफ आणि ESIC या संदर्भात असतो. जसं धनराज साहेबांनी इन्कम टॅक्स बद्दल सांगितला, मला थोडा तुम्हाला सोप्या शब्द सांगायचा आहे, कारण काय ते लिगल लँग्वेज बोलण्यापेक्षा मी सोप्या शब्द सांगितलेला ते चांगला. मला फक्त एवढंच बोलायचं आहे की तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे की जो बिल्डर असतो, जो परचेसर असतो, जो तुमच्याकडून जागा विकत घेतो, तो तुम्हाला डायरेक्टली खात्यात 1 करोड ट्रान्सफर करतो? असं कधीच कोणाला अनुभव आला नसेल, मला वाटत नाही. तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की जो बिल्डर असतो किंवा जो परचेसर असतो त्याचा एक लॉयर असतो, एक कन्सल्टंट असतो, तो प्रॉपर प्रोसिजर फॉलो करतो. प्रॉपर प्रोसिजरचा अर्थ काय? तो पूर्वी तुमच्या नावावरती जागा आहे का याचा तो लिगल सर्च करणार.
ओके, लिगल सर्च केल्यानंतर 7/12 चेक करणार, फेरफार चेक करणार, त्याचप्रमाणे सर्व लिगल बाबी करून घेणार. लिगल बाबी केल्यानंतर देखील तुम्हाला पैसे देत नाही तर तो काय करतो, MOU करतो, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. MOU केल्यानंतर तुम्हाला एक टोकन देतो किंवा तुम्हाला काहीतरी रक्कम देतो. रक्कम दिल्यानंतर ॲग्रीमेंट टू सेल होतो. ॲग्रीमेंट टू सेल मध्ये पूर्ण क्लिअर शब्दात त्याच्या फेवर मध्ये तो लिहितो की इन्कम टॅक्स मध्ये जे काही इश्यू असतील किंवा जे काही जबाबदारी असेल ती सेलरची असेल, ना की परचेसरची असेल. माझी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे फक्त TDS भरण्यापुरतच मर्यादित आहे. जसं धनराज साहेबांनी तुम्हाला एक्सप्लेन केला. ॲग्रीमेंट टू सेल झालं तुम्हाला परत तो 30% किंवा 30-40% जे तुमचा MOU मध्ये ठरला असेल ती रक्कम तुम्हाला दिली जाते. त्यानंतर तुमचा सेल डीड होतो. सेल डीडच्या वेळेला पण सेम प्रोसिजर फॉलो ते करतात. मला फक्त एवढंच बोलायचं आहे की तुम्ही बिल्डर किंवा परचेसर जेव्हा तुमच्याकडून जागा घेतो किंवा जे काय लँड घेतो, तुम्हाला पैसे देतो, मोबदला देता वेळेला तो पूर्ण प्रोसिजर फॉलो करतो. कधीच तुम्हाला हे सांगत नाही की हे लँड घेतल्यानंतर तुमचे पैसे दिल्यानंतर तुम्हाला काय ज्या काय अडचणी येतील टॅक्सेशन संबंधित त्याला मी जिम्मेदार आहे, तो असं कधीच बोलणार नाही. त्यांनी एकदा जागा घेतली, तुम्ही एकदा रजिस्ट्रार ऑफिसमध्ये साईन केला, बस रिलेशन संपला. असंच प्रकार असतो. ऍक्च्युली तुम्ही जर बघितला तर बिल्डर कडे पूर्ण नॉलेज, भले तो अडाणी असेल बिल्डर, तो जास्त शिकलेला नसेल, पण त्याचे जे कन्सल्टंट असतात ती प्रोफेशनल लोक असतात. तो प्रोफेशनल लोकांच्या सल्ल्यानुसार तो जागा विकत घेतो. तो असतो गुजराती, मारवाडी, तो दुसऱ्या इकडचा असतो. पण त्याला कसं माहिती की रोहिंजन गावाची जी 7/12 आहे, म्युटेशन एंट्री, फेरफार एंट्री, याच्यात असं असतो. त्याला एवढा नॉलेज कुठून येतो? त्याला नॉलेज येतो त्याच्या लॉयर कडून, त्याच्या कन्सल्टंट कडून. ओके, त्यानुसार तो स्वतःला सेव्ह करतो. कधी की आफ्टर नोटीस आल्यावर मला काही होणार नाही, मला 1 रुपया पण मला लागणार नाही, याची तो दक्षता घेतो. मला एवढंच बोलायचं आहे की जर तो ऍज अ बिल्डर, ऍज अ परचेसर जेव्हा 1-1 रुपयाचा हिशोब ठेवतो, देता वेळेला तुम्हाला पूर्ण काळजी घेतो त्याची स्वतःची की भविष्य त्याला काही हानी पोहोचू नये, काही त्याला त्रास होऊ नये, तो तुम्ही का नाही करू शकत? तुम्ही देखील पण करू शकता. तुम्ही ज्या वेळेला कुठलाही लँडचा व्यवहार करता, मला एवढंच बोलायचं आहे की तुम्ही योग्य सल्लागार किंवा कन्सल्टंटचा तुम्ही सल्ला घ्या. सल्लागारचा अर्थ काय की फॉर एक्झाम्पल तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही कधीच इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत नाहीये. ओके, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता, मग तुम्हाला काय वाटतं की मी का फाईल करावा, मला काय गरज आहे? जसं साहेबांनी पण सांगितला की ऍक्च्युली हे बरोबर आहे, पण कसा असतो इन्कम टॅक्सचा एक रूल आहे बघा. इन्कम टॅक्स पण काय गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर काम करते. सेंट्रल गव्हर्नमेंट तुमच्याकडून जे टॅक्स कलेक्ट करते त्याचं ते इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये देशाच्या विकासासाठी ते लावते. इन्कम टॅक्स कधी कुठलं इन्कम टॅक्स अधिकारी किंवा इन्कम डिपार्टमेंट कोणालाही त्रास देत नाही, पण त्यांचे त्या प्रोसिजर आहेत, त्या प्रोसिजर तुमच्या बिल्डरला आणि परचेसरला माहिती असतो, ते तुम्हाला माहिती नसतो. ओके, समजा तुम्हाला नोटिसेस आला, तुम्हाला समजा तुम्ही लँड विकल्यानंतर इन बिटवीन 3 ते 4 वर्षाच्या आतमध्ये नोटिसेस येतात. काय येतात की तुम्ही रिटर्न फाईल करत नाही, त्यावेळेला येतात. रिटर्न तुम्ही फाईल नाही करत तर इन्कम टॅक्सला कसं समजेल की तुम्हाला हे पैसे आलेत की तुम्ही जमीन विकलात, हे त्यांना माहिती नसतो. ऍक्च्युली काय असं असतो, इन्कम टॅक्सला जर तुमच्याशी संवाद साधायचा असेल तो कधीच तो तुमच्याशी बोलत नाही की अमुक तमुक तुमचा जो नाव आहे पाटील तुम्ही या आमच्या ऑफिसला, ते असं कधीच बोलत नाही. त्यांच्याकडे भाषा काय आहे, अंडर सेक्शन 139, अंडर सेक्शन 142, 143, 144, 147, 148, 156 ही त्यांची भाषा आहे. आता भाषामध्ये एक डेट दिलेली असते, त्या डेटमध्ये त्यांच्याशी संवाद साधायचा असतो. बट जेव्हा तुम्ही संवाद साधता तेव्हा म्हणजे तुम्ही कुठल्याही भाषेत त्यांना लिहू शकत नाही. त्यांनी सेक्शन वापरला तर तुम्हाला देखील सेक्शनच्या अंडर खाली पण तुम्हाला रिप्लाय करावा लागेल ना, तरच त्यांना समजेल. रिप्लाय करता वेळेला तुम्ही जे प्रोसिजर मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, बिल्डरनी जे फॉलो केलेला प्रॉपर प्रोसिजरचा अर्थ आहे काय, त्यांनी पूर्ण तुमचा फेरफार, म्युटेशन, लिगल सर्च, पेपरामध्ये जाहिरात, ॲग्रीमेंट टू सेल ह्या गोष्टी जे केल्या, त्याच्यानंतर तुमचे चेकचे झेरॉक्स, तुमचे खात्यात आलेली रक्कम, ह्या सगळ्या झोन दाखला, शेतकरी दाखला, ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण झेरॉक्सची सेट घेऊन प्रॉपर योग्य सल्लागारच्या मदतीने रिप्लाय बनवायचा असतो. आणि जेव्हा तुम्हाला पहिली नोटीस प्राप्त होते त्यावेळेलाच तुम्हाला
त्यांना जाऊन भेटायचा असतो, किंवा आता ऍक्च्युली एआयचं युग आहे, टेक्नॉलॉजीचं युग आहे, इन्कम टॅक्स पूर्णपणे फेसलेस झालेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटनी तिथे कुठे अधिकारी ठेवलेला नाहीये. इन्कम टॅक्स जेव्हा तुम्ही रिप्लाय करता तेव्हा त्यांनी फेसलेस ठेवला. याचा अर्थ काय, तुमचा जो पॅन नंबर आहे तो तुमचा अकाउंट नंबर असतो. त्या युजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने तुमच्या कन्सल्टंटच्या माध्यमातून हे जे मी सर्व डॉक्युमेंट सांगितले ते त्यांना तुम्हाला कळवायचा असतो, ते सर्व पीडीएफच्या रूपात. ते कळवल्यानंतर तुम्हाला कितीही कोटीची कितीही रुपयाची तुम्हाला नोटीस असू द्या, ते तुम्हाला नॉक ऑफ होतात. नॉकऑफचा अर्थ काय की इन्कम टॅक्सला ही गोष्ट माहिती पडते की जी मी नोटीस पाठवलेली आहे त्या नोटिसेचा हा रिप्लाय, हा जो माणूस आहे जेन्युइन शेतकरी आहे. जेन्युइन मी बोलतो, बरेच फेक शेतकरी पण असतात. जेन्युइन शेतकरी आहे, या शेतकऱ्यांनी जी जागा विकले याचा हा रिप्लाय आहे. ही गोष्ट मी परत सांगतो, कधी परचेसर किंवा तुमचा जो बिल्डर आहे किंवा तुम्ही जेडीए करता, ज्या प्रकारे तुम्ही किंवा तुमचे गव्हर्नमेंट पण स्वतः सांगत नाही, सिडको नाही सांगणार की तुम्ही इन्कम टॅक्सची नोटीस येईल असा रिप्लाय करा, ते देखील कधी सांगत नाही. तर तुम्ही काही इश्यू नाही, तुम्हाला नॉलेज नाही, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही योग्य सल्लागारचा एक मार्गदर्शन घ्या. जसं धनराज साहेबांनी सांगितला त्याप्रमाणे तुम्ही त्यांचा देखील सल्ला घेऊ शकता, किंवा तुमचे नातेवाईकांमध्ये किंवा फॅमिलीमध्ये जे कोण मेंबर असतील ज्यांना थोडा कायद्याचा नॉलेज आहे त्यानुसार घेऊ शकता. इन्कम टॅक्स गव्हर्नमेंट बॉडी आहे, गव्हर्नमेंट बॉडी कोणालाही त्रास देत नाही. आपल्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने पूर्ण तुम्हाला राईट्स दिलेला आहे. आर्टिकल 14(1) पासून ते 21 पर्यंत एक नॅचरल जस्टिसचा तुम्हाला हे आहे, कधीच कुठे त्रास होणार नाही. बट तुम्ही एक आहे की काळजी काय घ्या, जेव्हा नोटीस आल्यापासून त्याला इग्नोर करू नका. जी छोटीशी गोष्ट असते ती खूप मोठी होऊन जाते, आणि मोठी झाल्यानंतर मी तुम्हाला जसं साहेबांनी पण सांगितलं की खरोखर मी जसं बोललो, हायकोर्टामध्ये असे मॅटर्स येतात. हायकोर्टामध्ये मॅटर आल्यानंतर आम्हाला नाईलाजाने आम्हाला कसं हायकोर्टाचे जे प्रोसिजर आहे त्याला चार्जेस आहेत, ते चार्जेस त्यांच्याकडून घ्यावंच लागतात. आम्हाला पण वाईट वाटतं. त्या कारणामुळे ही संस्था सुरू झालेली आहे की ऍटलिस्ट त्यांना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे फीस तुम्हाला माहिती आहे लाखोच्या घरात असतात. त्या लाखोच्या घरात फी कोणी अफोर्ड करू शकणार नाही, कारण त्यांचे पैसे संपलेले असतात. पैसे संपल्यानंतर नोटीस आल्यानंतर तो बिचारा काय रिप्लाय करेल, तो पण थोडा पॅनिक होऊन जातो ना. त्या पॅनिक सिच्युएशन मध्ये तो काही डिसिजन घेतो. म्हणून त्यासाठी आम्ही काय केलंय की एक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन इन्फॉर्म करतोय. त्याचप्रमाणे आता आमच्या कैलास पाटील साहेबांनी जीएसटी उत्तमरित्या सांगितलंय. जीएसटी मध्ये तुम्हाला फक्त मला एवढंच बोलायचं आहे की जीएसटी खूप स्ट्रिक्ट झालेला आहे. तुम्ही बघितलं असतील की जीएसटी का स्ट्रिक्ट झाला, की पूर्वी काय होता, वॅट, एक्साईज, सर्व्हिस टॅक्स जेव्हा होता त्यावेळेला काय होता, तुम्ही तुमची इच्छा असेल तेव्हा भरा अशी मानसिकता होती. पण जीएसटी पूर्ण त्याने डिजिटलाइज केलाय. डिजिटलाइज काय केलाय त्याने, पूर्ण एआयच्या मदतीने तुम्हाला मंथली बेसिसवर तुमच्याकडून टॅक्स कलेक्ट करता, तुमची बिलिंग होते, एकमेकाला तुम्ही बिलच्या रूपात तुम्ही अपलोड करता आणि तुम्ही तुमचा ITC घेता. बट आता सेक्शन 73 आणि सेक्शन 74 हा जीएसटी जे अधिकारी असतात त्यांना अंडर सेक्शन 67च्या आधारे CGST ऍक्ट मध्ये त्याने एक प्रोव्हिजन दिलेली आहे की तुम्ही इन्स्पेक्शन, सर्च आणि सीझर करू शकतात. इन्स्पेक्शन, सर्च अँड सीझर मध्ये काय, जीएसटी मध्ये जसं कैलास पाटील साहेबांनी सांगितला की तुम्ही समजा एखादा फेक बिल यूज करता, तुम्ही समजा दोन प्रकारचे व्यापारी असतात, एक फ्रॉड करतात, एक नॉन फ्रॉड वाले असतात. जर त्यांनी जेन्युइन बंदा असेल, ज्याला असं वाटतं की तो फक्त एक बोलतो ना इमानदारीने प्रामाणिकपणाने समजा तो बिझनेस करत असेल, त्याला ते सेक्शन 73 खाली हँडल करतात. म्हणजे त्याच्यासाठी ट्रीटमेंट एकदम VIP असते. बट तुम्ही जर फ्रॉड करत असाल, जसं फेक ITC, बिल ट्रेडिंग अशा गोष्टी करत असाल, तर सेक्शन 74च्या खाली तुम्हाला माहिती आहे ते एक प्रकारे त्यांना पोलिसासारखं त्यांना एक राईट्स दिलेला आहे सेक्शन 67 खाली. म्हणून हे असं का घडलं, का गव्हर्नमेंट, मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक अधिकाऱ्याला टार्गेट असते. असं नाही की इन्कम टॅक्स आणि जीएसटी डिपार्टमेंट वाले एकदम त्यांना गव्हर्नमेंटची नोकरी आहे तर ते एकदम रिलॅक्स असतात. 31 मार्च पर्यंत त्यांना एक, तुम्ही बघितलं असेल पेपरमध्ये, तुम्ही बघता की एव्हरी मंथ जीएसटी 2 लाखावर पोहोचली, करोडवर पोहोचली, 1.5 लाख करोडवर पोहोचली. हे कसं पोहोचतो, हे जे अधिकारी असतात ते तुमच्याकडून टॅक्स कलेक्शन करतात. ते टॅक्स कलेक्शन कशा रूपात करतात, रिटर्न्सच्या माध्यमातून. जर तुम्ही रिटर्न फाईल करत नसाल वेळेवर ते तुम्हाला नोटिसेस पाठवतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की इन्कम टॅक्स मध्ये जर इन्कम टॅक्स अधिकारीला संवाद साधायचा असेल
तर ते काय करतात, सेक्शन खाली तुम्हाला विचारतात, नोटीस देतात. सेम जीएसटी मध्ये पण समजा त्यांना तुमच्याकडून काही माहिती हवा असेल, तुम्हाला ते फोन करून बोलणार नाही की साहेब पाटील साहेब तुम्ही माझ्या ऑफिसला या. ते काय बोलणार, शो कॉज नोटीस करणार, शो कॉज नोटीस देणार तुम्हाला. शो कॉज नोटीस मध्ये त्यांना जे हवा असेल, जे माहिती हवा असेल ते तुमच्याकडून मागवणार. म्हणून शो कॉज नोटीस आल्यानंतर घाबरून जाऊ नका. ते त्यांना एक बोलतो ना, सोप्या शब्दात त्यांना संवाद साधण्याचं एक माध्यम दिलेलं आहे की तुम्ही शो कॉज नोटीस पाठवा आणि त्या टॅक्स पेअर कडून जे तुम्हाला माहिती हवाय ते तुम्ही घ्या. आणि त्याच्या ड्यू डेट पण लिहिलेल्या असतात. त्या ड्यू डेट नुसार तुम्हाला देखील पूर्ण रिप्लाय बनवायचा असतो आणि ते देखील तुम्हाला योग्य सल्लागारच्या मदतीने. कारण कसा असतो, जर तुम्हाला तुमच्याकडून त्यांनी मागितलं असेल फायनान्शियल स्टेटमेंट आणा, तर हे आणा ते आणा, बऱ्याच वेळेला कसा असतो आपण न कळत अशा आपल्याकडून चुका होऊन जातात. ते तुमचे जेन्युइन चुका असतात, बट त्याचा ते फायदा देखील उचलू शकतात. जे अधिकारी असतात ते तुम्हाला कसंही ट्रीटमेंट देऊ शकतात. ते बघता समोरचा क्लायंट कसा आहे, टॅक्स पेअर कसा आहे. समजा तो एकदम थोडासा अडाणी असेल वगैरे असेल, तर ते काय करतात, थोडासा त्यांचा पण काहीतरी एक पार्ट असतो ना स्वतःचा, की काहीतरी आपल्याला पण 2 पैसे मिळावा, तसं करतात ते. बट तुम्ही योग्य सल्लागारच्या मदतीने जर गेले तर तुम्हाला ते काय करतात, ते प्रॉपरली तुम्हाला एक बोलतात ना अटेंड करतात, तुम्हाला ते प्रॉपर एक तुम्हाला VIP ट्रीटमेंट देतात. बट माझ्या हिशोबाने जर तुम्ही तसं फॉलो नाही केला तर तुम्हाला ते एक सेक्शन 73 आणि सेक्शन 74चा जो एक सेक्शन आहे, खूप स्ट्रिक्ट सेक्शन आहे, त्याखाली तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. म्हणून जीएसटीचे जे प्रोसिजर आहेत, कसं झालंय की पूर्वी ना प्रोसिजर फॉलो करत नव्हते. पूर्वी थोडा इनडिसिप्लिन थोडा जास्त होता टॅक्स सिस्टम मध्ये. बट AI डिजिटलायझेशनच्या माध्यमातून तो आता कमी झालेला आहे. गव्हर्नमेंट काय प्राधान्य देते, जसं मी तुमचं एक्झाम्पल देतो. आता तुम्ही समजा लँड सेल केल्यानंतर बऱ्याचशे घरात जे युवा असतात, जे तरुण पिढी असतात, त्यांना असं वाटतं काहीतरी बिझनेस करावा. मग काय होतो, जे वडील होते, जे आजोबा होते, त्यांच्या नावावर जमीन होती, त्यांना काय बिझनेस करायचा नसतो. त्यांना पैसे आल्यानंतर त्याचा मॅनेजमेंट करायचा असतो. मग ते काय करतात, आयदर FD करतात, घर बांधतात, गाडी घेतात. बट त्यांना असं वाटते की जे तरुण पिढी असतात की आम्हाला काहीतरी बिझनेस करायचा आहे. बिझनेस करण्यासाठी जसं पाटील साहेबांनी सांगितला, त्या बिल्डराच्या माध्यमातून किंवा JDA करून किंवा त्या परचेसरचा काहीतरी तिथे प्रोजेक्ट आला असेल, त्या प्रोजेक्टमध्ये आपण स्वतःला इन्फॉर्म करतो की मला हा बिझनेस द्या. बिझनेस दिल्यानंतर म्हणजे बिझनेससाठी जेव्हा तुम्ही डिमांड करता तेव्हा तो काय सांगतो की ठीक आहे तुमच्या इकडे GST आहे का, असं बोलतो. तुम्ही GST नाही, तुम्हाला तेव्हा नॉलेज नसतो, मग तुम्ही GST काढून घेता. नंतर बोलतो लेबर कॉन्ट्रॅक्ट चालवायचा आहे, तुम्हाला बोलणार PF आहे का, ESIC आहे का, ह्या गोष्टी विचारतो. मग तुम्ही सर्व करून घेता बघा. बट तुम्हाला फक्त त्यांनी सांगितलंय म्हणून ते PF आणि ESIC काढू नका आणि GSTचं रजिस्ट्रेशन काढू. तुम्हाला गरज आहे का GSTचा? जसं साहेबांनी सांगितलं की टर्नओव्हर झाल्यानंतर असतो. तुमचे ऍटलिस्ट 1 वर्ष तर वाचतात ना. मला तेच बोलायचं की तुम्ही सल्लागारच्या मदतीने कुठलाही काम करा. सल्लागारच्या मदतीने काम नाही केला तर काय असतो, स्वतःला आपण जर रजिस्टर करून घेतला तर GST डिपार्टमेंट किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट किंवा लेबर डिपार्टमेंट त्यांना तर कसं असतो की त्यांना अशी माणसं पाहिजेत. एक तिथे जे अधिकारी बसलेत ते मी मानतो ते गव्हर्नमेंटचं काम करतात, पण ते थोडा पर्सनल स्वतःचं पण काम करत असतात. त्या कारणामुळे काय असतो की तुम्हाला ते त्रास होऊन जातो. सेम तुमचं PF आणि लेबर. मला एवढंच बोलायचं आहे, इन्कम टॅक्स आणि GST हा जो ऍक्ट आहे तो नॉन बेलेबल सेक्शन आहे. म्हणजे तुम्हाला बेलेबल पण आहे, नॉन बेलेबल पण आहे. बट PF आणि ESIC हा जो ऍक्ट आहे हा पूर्णपणे नॉन बेलेबल आहे. हा जो कायदा आहे 1948 आणि 1952 साली आला. त्यावेळेला आपले कॉन्स्टिट्यूशनचे निर्माता जे बाबासाहेब आंबेडकर साहेब होते, त्यांनी त्याच्यात लेबरच्या फेवरमध्ये पूर्ण टाकलेला आहे. ते लेबरच्या फेवरमध्ये टाकल्यानंतर 7A, 7B, 7Q आणि 14A या जे पॉवर्स आहे ते त्यांनी अधिकाऱ्याने दिला. अधिकाऱ्यांचा अर्थ काय, तुम्ही एकदा समजा तुमचा PF आणि ESIC मध्ये रजिस्टर करून घेतला. बरेच असे लोक असतील जे लेबर कॉन्ट्रॅक्ट चालवत असतील, ते काय करतात PF ESIC भरतच नाही. बऱ्याच वेळेला भरतात, बऱ्याच वेळेला नाही भरत. समजा त्यांनी नाही भरला तर हे ते जे 3 सेक्शन सांगितलं मी, त्या सेक्शन खाली त्या अधिकाऱ्यांना पॉवर मिळतो की तुम्हाला ते नोटिसेस पाठवू शकतात. तिथे देखील तुम्हाला योग्य सल्लागारच्या मदतीने रिप्लाय करायचा असतो. त्याचप्रमाणे ESIC हा सेक्शन असा आहे की ESIC मध्ये फक्त आणि फक्त लेबर कॉन्ट्रॅक्टर रजिस्ट्रेशन करतो. बट
तो कधी डिपॉझिट करत नाही. शक्यतो असा माझा अनुभव आहे. ते काय करतात, फक्त कोणीतरी सांगितलंय कंपनीने किंवा बिल्डरनी किंवा ज्या कॉन्ट्रॅक्टर किंवा कंपनीनी, त्यानुसार ते रजिस्टर करतात, पण ते शक्यतो टाळतात भरायला. पण ESIC जो अधिकारी असतो तो काय करतो, तुमचा बँक स्टेटमेंट मागतो. बँक स्टेटमेंटमध्ये तुमच्या जे व्यवहारावर झालेले असतात त्या सर्व व्यवहारावर तो तुमचा तो पूर्ण तो रिसिप्ट एक्सेप्ट करतो आणि रिसिप्टवर तो तुमचा पूर्ण ते लेबर चार्जेस चार्ज करतो आणि ESIC त्याच्यावर कॅल्क्युलेट करतो. ते सेक्शन 45 खाली त्याने पूर्ण राईट्स दिलेला आहे. मला एवढंच बोलायचं, मी सोप्या शब्दात माझं भाषण संपवणार आहे. इन्कम टॅक्स असो, GST असो, PF आणि ESIC, आत्ताचे उद्योजक जे आहेत ते बरेच शिकलेले आहेत. माझ्या हिशोबाने त्यांनी स्वतःचा, आता गुगलमध्ये AI आलेला आहे, जेमिनाय आलेला आहे, ह्या जे आहेत त्याचे तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन तरी मिळवा. बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला समजा नसेल मिळत, आमचे इथे कन्सल्टंट आहेत, त्यांना देखील तुम्ही विचारू शकता, त्यांच्याशी संपर्क साधू शकता. नंतर तुम्हाला समजा त्या कामासाठी लाख रुपये मोजावं लागेल, पण इथे तुम्हाला एक छोट्या रिलेशनमुळे तुमचं इथे काम होऊ शकतो. जसं कैलास पाटील साहेबांनी सांगितलं आहे की त्यांची इच्छा आहे की आपला जो समाज पुढे जावा. आपला समाज पुढे केव्हा जाईल, जेव्हा जागरूकता असेल. जागरूकता केव्हा असेल, जेव्हा तुम्ही एकमेकांशी कम्युनिकेशन कराल, संपर्क साधाल. जसं रवी पाटील साहेबांनी पण सांगितलं की सामंजस्य, जेव्हा सडोक्याचा संबंध ठेवतात तेव्हा तुम्ही वाढता, तेव्हा तुम्ही पुढे जाता. पुढे जाता वेळेला तुम्हाला नॉलेज असणे गरजेचं आहे. मी असं बोलत नाही की कायद्याचा नॉलेज असणे, बट बेसिक इन्फॉर्मेशन असणे गरजेचं आहे की कसा होतो, का होतो, इम्पॅक्ट काय, मला याचा काय किंमत मोजावी लागेल, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला ते अनुभव पाहिजे. अनुभव आल्यानंतरच तुम्ही ते बिझनेस करू शकता. तुम्हाला चांगला बोलता लॉंग ड्युरेशन मध्ये तुम्हाला टिकायचं असेल, तुमचा बिझनेस करायचा असेल, तर तुम्ही स्वतःला अपडेट करा आणि अपग्रेड करा. स्वतःला अपडेट आणि अपग्रेड नाही केला तर काय होतं, आता ठीक आहे तुमचे पैसे आहेत म्हणून बिझनेस चालतील, बट जेव्हा पैसे नसतील तेव्हा तो बिझनेस चालणार नाही. त्या बिझनेस चालवण्यासाठी या एरियात तुम्हाला बिझनेस मिळेल, बट तुम्हाला नॉलेज पाहिजे आणि नॉलेज तुम्ही घ्या. जे कन्सल्टंट असतात, चांगले मार्गदर्शक असतात, त्यांच्याकडून कन्सल्टंट घ्या. नाहीतर मी तुम्हाला सांगितलं बऱ्याच टेक्नॉलॉजीचा आहे, AI टेक्नॉलॉजीचा यूज करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. तुम्ही मला इथे खूप शांतचित्ताने ऐकला, मी त्यासाठी खूप ऋणी आहे. मी खूप तुम्हाला तुमचा आभार मानतो. रोहिंजन गावांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अमित सर. तुम्ही आपल्या इथे जमलेल्या मान्यवर सदस्यांना, नागरिकांना, व्यक्तींना जे काही तुम्ही आता मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आता आपले हे जे तिन्ही मार्गदर्शक आहेत त्यांनी चांगल्या सोप्या साध्या सरळ भाषेत GST, इन्कम टॅक्स, PF, ESIC या संदर्भात जी काही तुम्हाला माहिती पुरवलेली आहे ती नक्कीच तुम्हाला समजली असेल असं मी गृहीत धरतो. आणि आता तुम्हाला जे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्या संदर्भात तुमचे काही जर शंका असतील, प्रश्न असतील तर ते तुम्ही आता इथे त्यांना विचारू शकता. आपले हे जे नागरिक आहेत, इथे जमलेले जे नागरिक आहेत, त्यांना कोणाला जर काही प्रश्न असतील तर ते इथे निश्चिंतपणे आपल्या मार्गदर्शकांना विचारू शकतात. कंपोजिशन
त्या हॉटेलमध्ये समजा annually त्याला 5 लाख 10 लाख रुपये इन्कम म्हणजे बेनिफिट असेल, तर त्या बेनिफिट स्लॅब जो आहे बाबा 2.5 माहिती असेल ते त्याची माहिती द्या. तुमचा हॉटेलचा बिझनेस आहे बरोबर. ऍज पर इन्कम टॅक्स रूल दरवर्षी स्लॅब रेट चेंज होतात. ह्या वर्षानंतर 7 लाखापर्यंत नो टॅक्स आहे. पुढच्या वर्षी म्हणजे ह्या फायनान्शियल इयरला 12 लाखापर्यंत नो टॅक्स आहे ऍज पर रिबेट अंडर सेक्शन 87A च्या अंतर्गत. आता तुमचा क्वेश्चन असा आहे की तुम्ही 5 लाख कमवता बरोबर. तुमचा आता टर्नओव्हर होत असेल, तुमचा 50 लाख टर्नओव्हर होत असेल, त्याच्यावरती जो इन्कम कन्सिडर करतो. आता तुम्ही रिझल्ट इन्कम मध्ये येता बरोबर. सेक्शन 144AD मध्ये तेव्हा काय होतं, तुम्ही जो काय 5 लाख कमवता 7 लाखाच्या कमी कमवता तर तुम्ही टॅक्सेबल नाही आहे. तसं बघायला गेलं तर स्लॅबनुसार ऍज पर तुमचा जो टर्नओव्हर त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन तुमचा हे होणार, प्रॉफिट होणार. हे लक्षात घ्या. वरती असेल तर जास्त असेल बरोबर. टर्नओव्हर 40 लाख आहे 30 लाख आहे. तो इन्कम तेवढा 44AD मध्ये प्रेझेंट इन्कम तुम्ही फाईल करता 8% म्हणजे 6% अंदर तुमचा प्रॉफिट डिसाइड होईल. 40 लाख रुपये इन्कम आहे तर 40 लाखात तुला 42 लाख रुपये 43 लाख रुपये करायला लागणार. हा काही इन्कम नाही. टर्नओव्हर 20 लाख टर्नओव्हर आहे. तो एक्सपेन्सेस मायनस टू प्रॉफिट डिसाइड होणार. पूर्ण तो इन्कम नसेल ना तुमचा. हा, नाही, पुढचा विषय. हा, 2 लाख आता मी वस्तू पण आणता ना त्याच्यासाठी ऑनलाईन सांगितलं बरेचसे इलेक्ट्रिसिटी पे करतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत. थोडक्यात गॅस ट्रान्झॅक्शन कमी कर आता. पगार लोकांना म्हणजे चेक प्रोटीन. अजून कुणाला आणखी काही प्रश्न असतील तर मी असं गृहीत धरतो की आमचे जे मार्गदर्शक आहेत त्यांनी दिलेलं. ओके ओके सर. कारण का आता रोहिणी गावात बऱ्याच जणांना फ्लॅट येणार आहेत, बरेच जण फ्लॅट पण विकतील. त्याच्यानंतर तुम्ही जे कॅपिटल गेनवर जर 12.5% किंवा 20% जो इन्कम टॅक्स तो इन्कम टॅक्स वाढवला तुम्ही फक्त एकच पर्याय सांगितला का तुम्ही फ्लॅट घ्या. तर फ्लॅट तर आमच्याकडं शेकडो पडलेले आहेत पण आम्हाला फ्लॅट घ्यायची गरज नाही. फ्लॅट व्यतिरिक्त काय ते बेनिफिट असतील ते सांगा म्हणजे जेणेकरून आमचा टॅक्स वाचेल. आता जसं तुम्हाला सांगितलं कॅपिटल असेटची डेफिनेशन बरोबर. तुमची जी जमीन आहे 8 किलोमीटरच्या बाहेर आहे, तुमच्याकडे इव्हिडन्स आहे बरोबर. आता तुम्ही फ्लॅट विकला, इन्कम कडे एक्झम्पशन साठी 54B चा फ्लॅट साठी सांगतो मी तुम्हाला, रिइन्व्हेस्टमेंट साठी किंवा जमिनीसाठी. फ्लॅट घेऊन आता जमीन घ्या किंवा फ्लॅट घ्या. तर त्याच्यानंतर डेव्हलप झाल्यानंतर जर तुम्हाला फ्लॅट येत असतील तर तुम्ही विकत असाल तर तुम्हाला टॅक्सेबल आहात तुम्ही. तिथे सांगतो मी कारण डेव्हलप एरिया आहे ना ती. आणि तुमच्याकडे एव्हिडन्स असतील ना तर इम्प्रुव्हमेंट कॉस्ट आहे ना ती डिडक्शन होईल त्याच्यामध्ये. कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट कॉस्ट मध्ये बोलतो ती डिडक्शन होऊन जाईल त्याच्यामध्ये. इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय ते सांगतो. इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय करायचं. तर मला फक्त एवढंच बोलायचं आहे की तुम्ही जे सांगितलं 2 वर्षापूर्वी 2 वर्षानंतर ही कालावधी भेटते तुम्हाला कशासाठी, रिपर्चेस साठी. फ्लॅट घ्या, ऍग्रिकल्चर लँड घ्या, स्वतःच तुम्ही जागा जे आहे रेसिडेन्शियल जे घर बांधता. तुम्ही माझा प्रश्न समजता. फ्लॅट आम्ही घेऊ पण आमच्या नावावर ऑलरेडी 100 फ्लॅट आहेत किंवा 50 फ्लॅट आहेत. तरी फ्लॅट घेतला तर त्याला आम्हाला इन्कम टॅक्सचा बेनिफिट भेटेल. नाही बट तुम्ही जे सुरुवातीला डेव्हलपमेंट केले तुम्ही कसे जेडीए मध्ये केले की तुमच्या ओन लँड वर केले का कसं केलं? ऑन लँडवर. ओन लँड वर केलाय ना. तुमचे जेवढे एक्सपेंडिचर होते सर्व इम्प्रुव्हमेंट मध्ये मायनस होतात ते. नाही एक्सपेंडिचरचं आम्हाला कायच नाही ना. बिल्डर आम्हाला बांधून देणार आणि आम्हाला ते फ्लॅट भेटणार, ते विकणार आणि ते आम्हाला इन्कम भेटणार. नाही जेव्हा ते मार्केट व्हॅल्यू जेवढे फ्लॅट रजिस्टर होतात त्याचे फ्लॅटचे जे व्हॅल्युएशन आहे ते मायनस होतात. समजा तुमची लँड जी आहे, समजा तुमची लँड 10 करोडची आहे, तुम्ही जेव्हा फ्लॅट होणार आहे जेवढा त्याचे ओसी मिळणार आहे जेव्हा ट्रान्सफर होणार त्या रजिस्ट्रेशन जेवढ्या म्हणजे नफ्यावर होतो. नफा केव्हा होतो जेव्हा तो सेल होईल. सेल केल्यानंतर सर्व मायनस होतील. ते मायनस केला जो बॅलन्स राहील त्याच्यावर तुमचा कॅपिटल गेन लागतो. तुमचा जो मी मगाशी सांगितलं इंडेक्सेशन कॅल्क्युलेट होणार तुमचा. जमीन तुमची होती त्याचा मोबदला तुम्हाला भेटला बरोबर. इंडेक्सेशन कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन जसं तुम्ही म्हणलो जमीन आमची भेटली त्याचा मोबदला ऑनर्स मध्ये आम्हाला जास्त भेटतोय.
जे ऑन भेटतं ते आमचा रेकग्नाइज रेटनुसार समजा 5 लाख रुपये रेट आहे रोहिंजनचा, तर आम्हाला ऑनच 10 लाख रुपये भेटतोय. अशी कंडिशन सध्या रोहिंजन मध्ये आहे. आणि त्याच्यानंतर जे फ्लॅट होतात ते फ्लॅट पण 1-1, 1.5 करोडला जातोय आमचा. तेवढं 1-1, 1.5 करोड रुपये पण जर हे केला तर त्या 1-1.5 करोडवर 20% जर इन्कम टॅक्स भरायचा झाला तर म्हणजे वर्ष अमाऊंट होते ती. म्हणजे आता एखाद दुसरा शेतकरी रोहिंजन मध्ये वर्षाला 20 लाख रुपये 22 लाख रुपये इन्कम टॅक्स भरत असेल, जो लिगली ज्यांनी फ्लॅट सेल केलेत आणि काय केलेत ते. म्हणून सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये बेनिफिट असा आहे की जो तुमची जमिनीची व्हॅल्यू पूर्ण जी आहे फेअर मार्केट व्हॅल्यू जेव्हा विकता ते मायनस होईल. पूर्ण इंडेक्सेशन करताना तुम्ही जेव्हा फ्लॅट विकणार ना ते इंडेक्सेशन होईल, त्याचा कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन ही व्हॅल्यू आहे पूर्णपणे मायनस होणार. आणि जेवढा काय तुमचा मोबदला आहे जेडीए नुसार तुम्हाला ऑन. फॉर एक्झाम्पल द्या, माझी जागा रेकग्नाइज रेटनुसार 100 रुपयाला आहे, तर मला ऑलरेडी बिल्डरने 200 रुपये ऑन दिलाय. माझा फ्लॅट 50 रुपयाला गेलाय, म्हणजे ऑलरेडी 150 रुपये माझे ऑलरेडी प्रॉफिटच झालं ना ते माझं. का अजून त्याच्यात काय आहे? इम्प्रुव्हमेंट आणि कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन दोनच गोष्टी. ते तसं तुम्ही लिगल लँग्वेज मध्ये नका सांगू, म्हणजे सोप्या शब्दात सांगायला मला. तुमचा जो मोबदला आहे तो कसा मिळणार आहे? पहिले मोबाईल फ्लॅट रूपात मिळणार आहे का पैसे रूपात? दोन्ही मिळणार. तर जेव्हा तुम्ही सुरुवातीला समजा तुमचा जेडीए बनला, तुम्ही लँड विकली, विकत नाही आम्ही. हा जेडीए तो विकताच एक प्रकार आहे. जेव्हा तुम्ही अग्रीमेंट घेता म्हणजे काय करतो, बिल्डर करते त्याची लायबिलिटी होत नाही. तो काय करतो, पूर्ण लायबिलिटी जी आहे ते शेतकऱ्यावर ठेवतो. शेतकऱ्याची लायबिलिटी जी असते ती कधी होते जेव्हा सेल होतो. सेलच्या वेळेला कॅपिटल गेन कॅल्क्युलेट होतो, सुरुवातीला नाही होत. जोपर्यंत सेल नाही झाला ना तोपर्यंत नाही होत. तोपर्यंत होत. तर तुम्ही रेटवर देणार, तो पण प्रॉफिटच आहे का तुमचा? हा कसं असतो, एक लँड जी आहे ती पहिले तर लँड एक्झम्प्ट आहे म्हणून तोपर्यंत त्याच्यावर टॅक्स येणार नाही. पण तुम्ही त्याचा कमर्शियल यूज केला ना, तुम्ही शेतकरी होते, शेतकरीपर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंटने इन्कम टॅक्स एक्झम्प्ट ठेवलेला आहे. पण तुम्ही काय करता, आता तुम्ही बिल्डर सोबत तुम्ही अग्रीमेंट केलाय जॉईंट डेव्हलपमेंटचा. आता तुम्ही काय झाले, व्यापारी झाले, तुम्ही पण बिल्डर झाले. बिल्डर घेतल्यानंतर तुम्ही जी जागा घेतले त्याचा एक गव्हर्नमेंटचा रेग्युलरनुसार डिसाइड होईल त्या लँडची व्हॅल्यू काय. गव्हर्नमेंट रेग्युलरनुसार त्या लँड नंतर तुम्ही जेवढं फ्लॅट बनवून जे विकता त्याची सर्वांची परत ती गव्हर्नमेंटची व्हॅल्यू असते प्रत्येक फ्लॅटची. ते रेग्युलरनुसार रोहिंजन एरियाचे डिसाइड आहे या हा रेट आहे, तो मायनस नाही. आता काय होतंय, एक मिनिट नाही एक मिनिट काय आता रेग्युलर रेट नुसार इथे काय चालत नाही फ्लॅट सेल साठी. कारण का इथले जे कस्टमर आहेत सगळे नोकरीवाले आहेत. नोटबंदीमुळे ब्लॅक मनी पूर्ण ठप्प आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचं जे असतं ते लोन नुसारच असतं. त्याच्यामुळे जी अमाऊंट आपल्याला येते ती अमाऊंट पण आपल्याला म्हणजे चेक स्वरूपातच येते किंवा म्हणजे बँकेतच येते. त्याच्यामुळं ती सगळी गव्हर्नमेंटला माहिती पडतो ती पॅन कार्ड नुसार. शिवाय दुसरं काय झालंय, जे काही म्हणजे आता आमची पोझिशन जी आहे, जे बिल्डर जे आहेत ते फ्लॅट काय आम्हाला विकायला सांगत नाही. ते काय सांगतायत का तुम्ही आमच्या मध्ये पडायचं नाही, कारण तुम्ही फार्मर तुम्हाला गरज लागली का किती पण रुपयाला विकता. आणि मार्केटमध्ये जर ती माहिती गेली का बा ह्या प्रोजेक्टमध्ये फॉर एक्झाम्पल 10 रुपये स्क्वेअर फीटला फ्लॅट भेटतोय आणि आमचा रेट ऑलरेडी 15 रुपये असतोय, तर तुम्हाला आम्ही 15 रुपयेच देऊ, पण तुम्ही विकायचं ना तर तुम्हीच द्या. त्याच्यात काय होतं, त्यांनी ब्लॅक मनी जरी घेतली तरी आम्हाला काही कळत नाही. म्हणजे पण आम्हाला कुठले जो म्हणजे कस्टमरचा लोन अमाऊंट असेल किंवा अग्रीमेंट व्हॅल्यू असेल, ती अग्रीमेंट व्हॅल्यू लोनसाठी तर आहेच असते, म्हणजे बिल्डरच्या नुसारच असते. त्याच्यामुळे ते पैसे आमचे सगळे वाईटच येतात, ब्लॅकचा काही प्रश्नच येत नाही आम्हाला. म्हणजे एखादा चांगला बिल्डर असला तर तो समजा सांगेल की बाबा मी एवढे ब्लॅक घेतले, ते पैसे घ्या म्हणून. पण हे बिल्डर काय एवढे काय सोपे नसतात. काय म्हणतात, तर आम्हाला जी आहे ती व्हॅल्यू गव्हर्नमेंटचा रेग्युलेशन रेट आहे त्याच्यापेक्षा तिप्पटनी पैसे म्हणजे आमच्या अकाउंटला येत आहेत. म्हणजे तो एक केला तरी डबल साठी आम्हाला इन्कम टॅक्स सध्या भरावाच लागतो. तुम्ही ऍक्च्युली तुझ्या अग्रीमेंट करताना अग्रीमेंटमध्ये तुझे कॉस्ट आहे, जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट जेव्हा होतो ना त्याच्यात ते पूर्ण त्याने डिटेल मध्ये दिलं असेल की लायबिलिटी जी आहे तुम्ही ऍज अ कंपनी बनवून करता. नाही इंडिव्हिज्युअल शेतकरी तुमचा इंडिव्हिज्युअल येतो ना, तो इंडिव्हिज्युअल जो तुमचा असतो तो पूर्ण एक्झाम्प्ट होईल. कारण का तुमच्या त्या लँडशी रिलेटेड आहे मग एक्झाम्प्ट होईल. पण तुम्ही तिथे जर तुम्ही ऍज अ पार्टनर झाला तर
इथे जेवी मध्ये पार्टनरच होणार ना. पार्टनर होणार फक्त, पण तुमचा जो लँड होता त्याच्याशी रिलेटेड आहात ना तुम्ही, फक्त तुम्ही त्याच्यावर काय म्हणतात बाकीचे नाही, त्याच्यात काय आमचा संबंध नाही. त्यात ते नाही. एक्सपेंडिचर मध्ये इन्व्हॉल्व नाही आहे, याचा अर्थ तुमचा कॉन्ट्रीब्युशन काय, फक्त तुमची लँड केलेली आहे, तू लँडचा व्यवहार केलेला आहे, या लँडवर जो फ्लॅट होती ते तू विक, बाकी या लँडचा मोबदला मला दे. लँडचा जेव्हा मोबदला असतो त्याचा ओरिजिन काय, वडिलोपार्जित ही जागा आहे माझी, की पहिले मी शेती करायचो, त्या शेती करण्यामुळे पहिले ती शेती योग्य जागा होती, त्याचा फेरफार जो होता तो शेतीवाला होता. त्या कारणामुळे जेव्हा आपण इन्कम टॅक्स मध्ये एक्झम्पशन साठी क्लेम करतो त्याला ते सांगतो की हे पूर्ण पहिले तर वडिलोपार्जित जागा, सेक्शन जसं साहेबांनी सांगितलं आणि सेक्शन 2 च्या आफ्टर दॅट तुम्ही काय करता, तुम्हाला जे मोबदला येतात ते मोबदल्यानुसार सेम, जसं तुम्हाला काही ना काही परचेस करायचं असतो, जर तुम्ही परचेस नाही करणार सेक्शन 54 च्या खाली तुम्हाला एक्झम्पशन नाही मिळणार. तुमचा काय व्यवहार त्याने किती पण पैसे होते काय प्रॉब्लेम नाहीये, पण त्या पैशाचं तुम्हाला मॅनेजमेंट करावं लागेल, ते तुम्हाला कसं मॅनेज करायचं. अंडर ओसी आपण ओसीच्या आतमध्ये प्लॅन ओसी आल्यावर तोच मी सर ऐकत आहे, मी एकदम सिंपल करतो. माझी 1 गुंठे जागा आहे फ्रीसाठी, 1 गुंठे एक एक्झाम्पलच्या हिशोबात मला 15 लाख रुपये ऑन आला, आमचा रेडी रेग्युलर 7 लाख रुपये ऑन आला, 15 लाख रुपये त्याच्यावर 10% टीडीएस कट करूनच देतात आम्हाला 13.5 लाख रुपये झाला. त्याच्यानंतर मला अराउंड असा कपडा 1300 स्क्वेअर फीट माल भेटत. आता इथला रेडी रेग्युलर 3000 प्रमाणे कपडा, तसा आम्ही विकताना तो 7000 भेटतो, म्हणजे त्याची किंमत अशी पकडा की 80 लाख रुपये फ्लॅटची असतात. गव्हर्नमेंट व्हॅल्यू कमी, गव्हर्नमेंट व्हॅल्यू 35 लाख रुपये असतात. तर आता या सिनारिओ मध्ये एकतर मी तो फ्लॅट विकणार ओसीच्या अगोदर, दुसरा सिनारिओ मी ओसी नंतर विकणार, किंवा तिसरा सिनारिओ मी विकणारच नाही, मी भाड्याने देईन. या तिन्ही मार्गाने गेलो तर मला टॅक्सेशन काय आहे ते तुम्ही एक्सप्लेन करा. सिंपल मध्ये 1 गुंठा जागा 15 लाख रुपये ऑन, 1300 माल आला, मार्केट व्हॅल्यू माझी 80 लाख रुपये आणि गव्हर्नमेंट व्हॅल्यू माझी 35 लाख रुपये. जर मी आता विकला तर मला काय लागेल, मी ओसी नंतर विकला तर मला काय लागेल, आणि मी विकलाच नाही, मी भाड्याने दिला, या तिन्ही वेळेमध्ये टॅक्सेशन कोणत्या पद्धतीने होईल ते सांगा. सिंपल. पहिली गोष्ट तुमचा ऑनचा विषय, बरोबर. 15 लाख तुम्हाला ऑन भेटला, 10% डिडक्शन झाला, बरोबर, दिला टीडीएस. त्याच्यानंतर आफ्टर ओसी तुम्हाला फ्लॅट रिसीट होती. हा सिनारिओ आहे. जो काय टीडीएस डिडक्ट होतो 10% सेक्शन 194 आयसी मध्ये, बरोबर, तो टीडीएस काय सांगतो इन्कम टॅक्स, तो जो टीडीएस डिडक्ट केले तो कॅरी फॉरवर्ड करतात टिल ओसी. जेव्हा तुम्हाला फ्लॅट रिसीट होतील ना तेव्हा मी सेलचा पहिला बोलतो, तुम्ही जेव्हा सेल करता ना तो टीडीएस तिथे युटिलाइज करायचा असतो, पण सध्याच्या जे फार्मर्स आहेत ते विड्रॉ करतात. हे फर्स्ट सिनारिओ आहे. सेकंड सिनारिओ तो टीडीएस कॅरी फॉरवर्ड करायचा असतो, त्याच्यासाठी डिडक्ट झालेला असतो तो, पण काही जण विड्रॉ करतात मग तिथं टॅक्स येतो आपल्याला. सेकंडरी होता तुमचा रेंट, ओसीच्या नंतर विकला तर तुम्ही टॅक्सेशन साठी कॅपेबल आहात, कॅपिटल गेन साठी. अगोदर विकला तरी पण टॅक्सेशन साठी कॅपेबल आहात. 12.5% विदाउट इंडस्ट्रियल बेनिफिट्स, 12.5% कॅपिटल गेनच्या अंतर्गत. मी 80 लाख रुपये वाईट दाखवली तर त्याचे 12.5% 10 लाख रुपये माझे झाले. 10 लाख रुपये जाणार, 70 लाख रुपये. समोरचा परचेस करणारा कापेल ना, टीडीएस कापेल तुमच्या अकाउंटवर टाकेल. आता मी विकलाच नाही, मी रेंटनी दिला, त्या सिनारिओ मध्ये रेंटने जो देतो ना, तर रेंटचा सिनारिओ टॅक्सेबल हा डिफरंट पार्ट झाला. तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला रेंट तुम्हाला 15,000 येतं समजा, की एक केस धरा, 15,000 × 12 महिन्याला किती होतं, जे काय एक्सपर्ट तो 1,80,000. तर तुम्ही नॉन टॅक्सेबल मिळता ऍज पर स्लॅब रेंट. रेंट जो आहे ना तो स्लॅब रेंट होता आणि 30% तुम्ही तो विषय वेगळा रेंटचा. मला फ्लॅट आला याचा अर्थ माझा फायदा झालेला आहे. तर रेंट त्याला जीएसटी नाही, जीएसटी आहे ना त्याच्यावर, जीएसटी आहे, जीएसटी आहे, जीएसटी. तर तुम्हाला जो मोबदला आहे तो फ्लॅट आलाय, बरोबर. तुम्ही जमीन होती 1 गुंठ्याची, ओके, आणि त्याच्यामधला अजून पार्टनर सिस्टम आहे, म्हणजे तुम्हाला अजून पैसे नाही आले.
तुमच्या जमिनीच्या बदल्यात तुम्हाला काय भेटलं? फ्लॅट भेटला हॉल बरोबर? पण भेटले, हा? हॉल पण आलाय, आलाय हॉल पण आलाय 15 लाख रुपये. 15 लाख रुपये आलाय ना. ते 15 लाख रुपयाचे तो पहिला तो एक्झाम आहे का, तो जमिनीवरून भेटलाय. तो एक्झाम डायरेक्ट होणार तो एक्झाम, ठीक आहे का? तुमचा तो फेरफारनुसार जो ऍग्रिकल्चर लँड होता त्याच्यावर जागा. म्हणून आता तुम्हाला नाही नाही जो नाही flat त्याच्यात भेटलाय, त्यांना एक मिनिट त्याच्यात काय काय होतंय, जो जो बिल्डर जो आहे तो ऑन म्हणून, म्हणजे माझा एक्झाम्पल सांगतो. त्यांनी जो ऑन म्हणून जर झालेला असतो ना, तो ऑन म्हणून नाही दाखवत, तो डिपॉझिट म्हणून दाखवतो बिल्डर. कारण का तो TDS कापून, तर त्याच्यामुळं काय, तो जो डिपॉझिट म्हणून आहे तो ऑलरेडी ऑन आम्हाला आलेला असतो. आम्ही पैसे आपले ऑलरेडी केलेले असतात. म्हणजे तुम्हाला पूर्ण पैसे नाही आले ना तेव्हा? पूर्ण पैसे ना, प्रोजेक्ट संपतपर्यंत, म्हणजे प्रोजेक्ट चालू. MOU मध्ये तुम्हाला पर्सेंटेज ठरला असेल ना. हा, एखाद्या समजा तुमची लँड विकल्यानंतर पहिले 10% देणार, 20% असे करून तुमच्या स्लॅबला 20 महिन्याचे पूर्ण वॉलचे चेक भेटतात. ऑन चेक भेटतात. TDS नंतरचा बोला बोला, तुम्ही बोला. ते तुम्हाला आहे ते एक्झॅम्प्ट आहे. हे बट 15 लाख रुपये आहेत ना, 1 लाख रुपये 15 महिन्याचे चेक भेटले. ओके, ते 15 लाख रुपये जे आहेत ना, ते रोहिंजन गाव जो आहे महानगरपालिकेत मोडतो. ओके, त्याच्यात तुम्हाला 54 च्या सेक्शन खाली तो अर्बन ऍग्रिकल्चर लँड मध्ये मोडतो. त्याची इंडेक्सेशन त्यानुसार होणार. ओके, हा सेपरेट मॅटर झाला. दुसरा मॅटर काय आहे की तुम्हाला फ्लॅट भेटले, करेक्ट? हे फ्लॅट जोपर्यंत तुम्ही सेल नाही करत, तुम्हाला तोपर्यंत टॅक्सेशन येत नाही. रेंटवर दिल्यानंतर इन्कम फ्रॉम तुमची हाऊस प्रॉपर्टी म्हणून कॅल्क्युलेट येतो. त्याच्यावर जो रेट इन्कम येतो, इन्कम फ्रॉम अदर इन्कम झाला ना तुमच्या, तो त्याच्यात होणार. तुम्ही बिफोर ओसी जो आहे तोपर्यंत लागत नाही, आफ्टर ओसीच लागतो तुमचा जो मोबदला आहे तो. रेट आहे त्याच्यावर टॅक्सेशन लागला तो मोठा नाही, तो विषय नाही. हा, हा. 1,80,000 वर जरी 8% गेला, 12.5% तो 1000च जाईल. पण मला जो फ्लॅट आलाय त्याची किंमत 80 लाख रुपये आहे. त्याच्यात जर मला उद्या आज 1 गुंठ्याचं उदाहरण होतं, म्हणजे 10 गुंठे आहे, तर मला 10 फ्लॅट आले, गव्हर्नमेंट त्यांना हा एक प्रकारचा मोबदलाच भेटलेला मोबदला आहे. भेटला. जसा ऑन मधून काहीतरी कट झाला, तसे 10 फ्लॅट मधून पण काही कट होतो ना. म्हणून मी साहेबांना तेव्हा एक्सप्लेन करत होतो की जो फ्लॅट विकला त्याचा जो रेकनर रेट आहे, रोहिंजनचा रेकनर रेट रजिस्ट्रार ठरवतो प्रत्येक एरियाचा. विकासा विषय राहिला बाजूला, मी ठेवले 10 फ्लॅट ठेवले माझे. जोपर्यंत ठेवता तुम्हाला टॅक्सेशन नाही लागत. टॅक्सेशन तुम्ही प्रॉफिट कधी कमवता जेव्हा विकता, अजून विकलेच नाही तर प्रॉफिट कडे कमवलाय. म्हणजे जर एखादा कारखाना आहे त्याने एक पण फ्लॅट विकला नाही, तर त्याला त्याच्या एकही फ्लॅटवर नाही लागत नाही. सिंपल एवढं. नाही, नाही, GST मध्ये काही तो एक विकेल त्याच्यामध्ये टॅक्सेशन नाही, पण ते- त्याच्याकडे ऑनचे पैसे एवढे एखाद्याला फ्लॅट विकायची गरज आहे. पण त्याला फ्लॅटवर काही लागणार नाही लागणार. नाही नाही GST लागेल ना. जीएसटीचा विषय येतो ना. बिल्डर आपण बोलतो तुम्ही जर ठेवली तर तुम्हाला फ्लॅट जेवढी व्हॅल्युएशन त्याची जीएसटी GST लागेल ना. जीएसटी साठी तुम्हाला तुमच्या 10 फ्लॅट मधून 2 जीएसटी ते बोलता, जीएसटीचं रजिस्ट्रेशन कोणाचे नाव आहे, कोणी विकलंय? तुम्ही विकलंय? नाही विकलं नाही. आता काय दोनच जण आहेत ना याच्यात. नाही, जीएसटी केव्हा लागतो जेव्हा तुम्ही सेल करता. नाही ऐका जरा, ते काय पोझिशन सिच्युएशन होतंय, ज्या वेळेला आपण फ्लॅट ठेवतो आणि बिल्डर ओसी भेटते याला. आता यापर्यंत आपण प्रोजेक्ट मध्ये 2 जण पार्टनर असतो. त्याच्यानंतर तो काय करतो, जे फ्लॅट्स आहेत ते ओसी नंतर आपल्या नावावर करतो, आपल्या नावावर करतो. त्यावेळेला मग तो सांगतो काय तुम्हाला जीएसटी भरायला लागेल त्या गव्हर्नमेंट रेग्युलेशन रेटनुसार. त्याच्यात अग्रीमेंट मध्ये लिहून देतो ना का जीएसटी तुम्हाला भरायला लागेल म्हणून. जबाबदारी आमची, त्याचा जीएसटी आमचा टॅक्स आमचा 60% ची लायबिलिटी द्यायची असं त्यांनी अग्रीमेंट मध्ये लिहिलं. आमच्या 40% ची आम्हाला करायला. हा, मग रजिस्टर करायला सांगतोय तो. आपण रजिस्टर करायला सांगतो का बा तुमचा जीएसटी नंबर घ्या प्रत्येकाचा. 60% त्याची लायबिलिटीज त्याची त्याचा
टॅक्सेशन करतात त्याची जीएसटी नाही 40% तुमचा सर्व आमचं. त्याची पूर्ण लायबिलिटी असणार आणि जोपर्यंत तुम्ही होल्ड करता जोपर्यंत तुम्ही विकत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅपिटल गेन लागत नाही. जसं तुम्ही विक्रीची सुरुवात करता तेव्हा काय होतो तेव्हा जो रेग्युलर नुसार जे रेट्स असतील समजा 80 लाख फ्लॅटचा मार्केट रेट काही असू दे तर ज्याचा एक रजिस्ट्रारचा रेट जो असतो गव्हर्नमेंट 35 लाख 40 लाख असतो 35 लाख ऍक्युरेट व्हॅल्यू नुसार तलाकडे बनवतो आणि रेट रेट करून 35 लाख आहे. नाही 70 लाख आहे ना ऍग्रीमेंट व्हॅल्यू इन्कम टॅक्स कडे जो इन्फॉर्मेशन जातो ना जो मोठा रजिस्ट्रेशन वाला व्हॅल्यू जातो काय आयदर आधार किंवा तो जो मोठा आमच्याकडे मोर टोटल होणार ते पैसे आल्यानंतर तो आता एक्झेम्पशन मध्ये बाजू एक्झेम्पशन मध्ये कारण तुमच्या त्या जागेवर तुम्ही हे केलेलं आहे बट आता तुम्हाला मॅनेजमेंट करायचं सेक्शन 24 खाली अर्बन लँड आहे ना तुमची त्यात तुम्ही त्याचा सेक्शन दिलेले आहे तुम्ही टॅक्स कसे वाचू शकता मोठा म्हणणं तोच आहे कारण की आम्हाला ते या हिशोबाने बोलले याच्यात तुम्हाला याच्यावर पण जीएसटी लागेल. आता तुम्ही या म्हणता विकले नाही तर तुम्हाला काहीच लागलं नाही पण ते बोलतात आहे तुम्ही जरी ठेवले जीएसटी लागेलच नाही बाबा जीएसटी लागेलच आपल्याला. ते काय बोलतात नाही लागलं. मला बोलायचं आहे मला जीएसटी जोपर्यंत सेल नाही होत तुम्ही बरोबर बोलले आता पण नाना असं आहे सीन ते काय बोलताय मी नाही विकलं तरी आपल्याला हा मग असं आम्हाला नाही विकले तरी जीएसटी का लागतील नाही. तुम्ही तुमच्या जागी बरोबर बोलताय विकले नाही तर जीएसटी नाही बिल्डर आम्हाला बोलतोय अरे हा अक्षय पण तो का बोलतो बिल्डर कारण ज्या वेळेला त्याची आता रजिस्टर करायला तुम्ही ज्या वेळेला अंडर प्रोजेक्ट असतात त्यावेळेला रजिस्ट्रेशन साठी तुमच्या दोघांच्या सह्या असतात म्हणजे जो फार्मर आहे त्याच्या पण आणि बिल्डरच्या पण असतात. आता ज्या वेळेला तुम्ही ओसी जे घ्याल त्यावेळेला बिल्डर त्या प्रोजेक्ट मधनं बाहेर निघेल त्यावेळेला तुम्ही ते फक्त एकट्याचीच सही असेल आणि बिल्डर काय दाखवेल ती जी तुमचे जे फ्लॅट तुमच्या वाट्याला आलेत ते मी अक्षयला देऊन टाकलेले आहेत आणि त्याची रेकग्नाइज व्हॅल्यू ही आहे आणि त्याची जीएसटी ही आहे ती अक्षयने भरून टाकली आणि ती जीएसटी तुम्हाला कधी भेटेल ज्यावेळेला विकाल त्यावेळेला तो तुम्हाला कस्टमर देईल जीएसटी त्यावेळेला तुम्हाला ती रिटर्न भेटेल. हा जीएसटी भरायलाच लागेल आपल्याला पण त्याच्यासाठी जर तुम्ही जर ओसीच्या अगोदरच विकल्या तर तुम्हाला जीएसटी भरायला लागणार नाही. आपण विकासाला घेतच नाही अशी वेळ आली का आपण विकलेच नाही तर आपल्या नावाकरता जीएसटी भरायलाच लागेल. आपले जर पैसे नसले तर माझे 10 मधून जीएसटी भरायला एक फ्लॅट विकायला हा विकायलाच लागेल ना. तुमचं जे ओसीचा क्लॉज आहे ना जे एग्रीमेंट त्यांनी दिलाय तो वाचवा लागेल ना ऑलरेडी त्याच्यात लिहिलेलं आहेच ना. जीएसटीचा जो क्लॉज आहे ना तो बरोबर आहे ओसीच्या वेळेलाच फायनल होतो बट त्याचे क्लॉज बघायला त्याचा सेव्ह नाही केला ऍक्च्युअली तो आरसीएम प्रमाणे असतो कस्टमरकडून तुम्ही घेऊन डिपॉझिट करता पुन्हा 11% असतो ना 7% 5% बोलणार 5% जीएसटी प्लस 7% स्टॅम्प ड्युटी असतो. तुम्ही काय करता कस्टमर कडून कलेक्ट करून डिपॉझिट करता तर तुम्ही अजून सेल नाही केलेला त्याचा प्रोव्हिजन बघावं लागेल की त्याने ओसीच्या टाकलेला आहे का तो प्रोव्हिजन सांगा सगळ्यांचा आमच्या गावात मेन मुद्दा तोच होणार आहे. तुम्ही मला ती एग्रीमेंट ऍग्रीमेंटचा कॉपी आपल्या बँकेला एप्रिलला कितीला जीएसटी लागते एफडीचा विषय चालू आहे आला ना. बोला असेल चालू माहिती काय आहे टीडीएस क्लॉज कसा आहे टीडीएस विथड्रॉ वरती आहे 20 लाखाचा विथड्रॉ वरती 2% आहे 40 लाखावरती 5% आहे एफडीचा आहे ना एफडी वरती टीडीएस नाही लागत नाही 15 जी भरला तर नाही लागत. 15 ची ज्येष्ठ नागरिकसाठी 15 ची फॉर्म आहे तो भरावा लागतो बँकेची चुकी आहे ती बँकेची नाही 15 जी फॉर्म भरला नाही तर बँक टीडीएस डिडक्ट करते पण ज्याला इन्कम टॅक्स रिटर्न भराल त्याला तो रिटर्न भेटतो. तो रिफंड होतो पण त्यांचं असं आहे की माझं नाही टीडीएस व्हावं टाको ना बँकेत बँक ऑफ इंडिया रवींद्र पटेलला वडिलांच्या ह्याला 28,000 एका 3 महिन्याला दर महिन्यात 27 तो रिफंड होतो इन्कम टॅक्स काढल्यानंतर पण 15 ची जो फॉर्म आहे तो बँकेमध्ये सबमिट करा ज्येष्ठ नागरिकसाठी 60 वर्षाच्या पुढे 15 चे येतो बिलो 15 नाही येतो असे 2 फॉर्म येतात तर डिपॉझिट मग त्यांची बँकेची चुकी येते नाही मग बँकेला जाऊन तुम्ही मॅनेजर सोबत बोलून घ्या बँकेची चुकी येते जर फॉर्म भरला तर तुम्ही टीडीएस भरता येते टीडीएस नाही डिटेक्ट करू एक काम कर बँकेत जाऊन यांचा नंबर घे मॅनेजरला फोन लावून दे हे बोलतील त्याच्याशी
आणि जेव्हा आपण आठवड्यात बोलला, वो कोण असेल तो बोलतो तुला नंबर द्यायला इन्कम वरती आहे. 10% काय असतं त्यांच्या सिस्टम मध्ये टाकलेलं असतं ना, ते ऑटोमॅटिकली नागरिकांना विनंती आहे की त्यांनी थोडा वेळ स्थानापन्न व्हावे. सूरज आपले जे उपस्थित सदस्य आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी एक थोडा वेळ थोडक्यासाठी फक्त स्थानापन्न व्हावे. तर आपल्या गावच्या नागरिकांचा, ग्रामस्थांचा, आमच्या मार्गदर्शकांसोबत खूप अत्यंत असा प्रश्न उत्तरांचा संवाद झाला. खूप आनंद होत आहे की नागरिकांना, आपल्या रोहिंजन गावातल्या ग्रामस्थांना खूप सुंदर असे प्रश्न आहेत आणि ते काही गोष्टींसंदर्भात अवेअरनेस पण आहेत. तर आम्हाला अत्यंत आनंद होत आहे त्या गोष्टीचा. तर आजचा कार्यक्रम हा शिवेश फाउंडेशन तर्फे टॅक्स अवेअरनेस सारख्या, कर जागरूकता सारख्या महत्वाच्या उपक्रमावर, महत्वाच्या विषयावर केंद्रित होता आणि आपणा सर्वांच्या उपस्थितीमुळे तो आज यशस्वी झाला आहे. याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपल्या शिवेश फाउंडेशन संस्थेचा उद्देश नेहमी समाजासाठी माहितीपूर्ण, मार्गदर्शक आणि उपयुक्त उपक्रम राबवण्याचा राहिला आहे आणि इथून पुढे राहील. आजच्या कार्यक्रमातून तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, अनेक गोष्टींबद्दल योग्य ती माहिती मिळेल, जसं की इन्कम टॅक्स, जीएसटी याबद्दल तुमची समज वाढली आणि इथून पुढे तुम्ही त्या संदर्भात खूप गोष्टींमध्ये अवेअर राहाल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि इथून पुढे तुम्ही जबाबदार नागरिक म्हणून एक पुढील पाऊल टाकाल अशी मी आशा धरतो. तर मी मनापासून आभार मानतो. आमचे जे मान्यवर आयोजक मंडळी आहेत त्यांनी आमच्या शिवेश फाउंडेशनला ही चालेल, मी करतो. मी मनापासून आभार मानतो आपल्या सर्व मान्यवर आयोजक मंडळींचे आणि त्यांनी आम्हाला ही जी संधी दिली त्यासाठी आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार आहोत. आणि जसं की आपल्या रवी पाटील साहेबांनी सांगितलं की जर कुणाला इथून पुढे काही शंका असतील तर तुमच्या हातामध्ये जे पॅम्पलेट्स दिलेले आहेत त्यावरती आमच्या मार्गदर्शकांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही निश्चिंतपणे त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यांना भेट देऊ शकता. तर आमचे मार्गदर्शक, आमचे तिन्ही मार्गदर्शक ॲडव्होकेट कैलास पाटील, माननीय धनराज फडके साहेब, आमच्या संस्थेचे संस्थापक अमित सुरेश झा साहेब यांनी जे काही मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तर आपल्या संस्थेच्या पुढील कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये तुम्ही असाच सक्रिय सहभाग नोंदवाल, अशीच उपस्थिती दाखवाल अशी मी आशा ठेवतो. आणि मी या संस्थेचा व्यवस्थापक राहुल गोगरे, प्रतिनिधी आपल्या कार्यक्रमाचा समारोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.